श्रीराम नमस्कार. देव माझा या चॅनलचं एकदा परत आभार आणि आपल्या सर्व मंडळींना भेटायचा परत एक छान योग आलाय. आपण साधारण जेव्हा 29 मार्चला शनी बदल झाला, म्हणजे शनी हा मीन राशीमध्ये गेला, तेव्हा एक भाग केला होता. तर सर्वसाधारण लोकांमध्ये किंवा त्यावेळी आपल्या मीडियाद्वारे एक आठवडाभर अगोदर माझ्या दृष्टिकोनातनं जे लोकांना घाबरवलं जातं किंवा घाबरवलं गेलं होतं की काही शब्द, आपण महाराष्ट्रात आहोत तर आपल्याला 7.5 हा शब्द सगळ्याच माणसांना लहानपणापासून माहीत आहे. पण पनौती, ढैया हे असले शब्द आपल्या खरं कधीतरी माहीत नव्हते, किंवा कसं असतं ज्या ज्या प्रांत असतो त्या त्याप्रमाणे ते शब्द वापरले जातात. पण आपण त्याचा एक आपल्या मानसिकतेवरती खूपच परिणाम करून घेतला होता. आणि त्या अनुषंगाने की एक शनी बदल म्हणजे आपल्या या पृथ्वी तलावर पहिल्यांदाच कोणीतरी एक आक्रमण करून येणारा ग्रह आहे असं वातावरण तेव्हा या सर्व ज्योतिष आणि मीडियातनं तयार केलं जातं. तेव्हा त्याच्यासाठी आपण तो भाग केला होता. दादा भाग केला होता, पण कसं आहे की एक चांगली गोष्ट अशी झाली की लोक आता मारुती मंदिराकडे वळायला लागलेत. मुळात कसं आहे की ज्योतिषशास्त्र आणि ग्रह हे आपण पहिल्यांदा समजून घेतले पाहिजे की प्रत्येकाला जीवनामध्ये फक्त सुख आणि समृद्धी ह्या दोनच गोष्टी काहीही करून हव्या असतात. ह्याच्या व्यतिरिक्त मनुष्य जीवन जगताना त्याला काहीही नको असाच एक दृष्टिकोन प्रत्येकाचा असतो. तर मुळात आपण जसं भगवद्गीतेचा आधार घेऊन सांगतो किंवा रामायणाचा आधार घेऊन सांगतो की जीवनामध्ये मनुष्य जे कर्म करतो त्या कर्माच्या अनुषंगाने ही सगळी गणितं मांडली गेलेली असतात. आणि हे जे ग्रह आहेत, नवग्रह, ह्या नवग्रहांच्या मध्ये तुम्हाला आपला जो देह असतो हा एक स्थित केलेला असतो. ही एक नैसर्गिक कृती आहे. म्हणजे कोणीही असो. एक उदाहरण इथं देतो मी तुम्हाला की एक प्रसिद्ध उद्योगपती आहेत, अंबानींचं आपण उदाहरण घेऊ की त्या व्यक्तीकडं काय नाहीये की जगातली कुठलीही गोष्ट सहजरित्या जो उपलब्ध करून शकणारा, पण त्यांच्या मुलाचा जो शारीरिक अडचण आहे तर त्याच्यावरती त्यांना कुठलं औषध नाही, म्हणजे ते मेंटेन ठेवणं एवढं एकच त्याचं औषध आहे. आपण सर्व पाहता. हे मला फक्त तुम्हाला सांगायचं कारण एवढंच आहे की मनुष्य कितीही पैशाने मोठा असो तर ह्या ज्या ग्रहांचे इफेक्ट्स असतात किंवा तुमचं पूर्वकर्म, पूर्वसंचित, ह्या सर्व ज्या गोष्टी असतात ह्या मनुष्य घेऊनच येत असतो. आता इथं आपण हेच उदाहरण पुढं कंटिन्यू करू की मुलाला त्रास आहे शारीरिक, ठीक आहे. आता ह्याचा मानसिक त्रास वडिलांना आणि आई वडिलांचा निश्चितच होत असेल. म्हणजे आपण बघत नाही, आपल्याला काही असं दिसत नाही, हसताना वगैरे सगळं ते दिसत असतं. पण कुठंतरी हा त्रास होत असेल की जगातली असली कुठलीच गोष्ट नाही किंवा कुठलंच सुख असं नाही की आपल्या दारी नाही किंवा घरात नाही, पण हे एक दुःख आहे की जे कुठल्याच सुखाला तुम्हाला बरोबरी करू शकत नाही किंवा त्यातनं कमी करू शकत नाही. त्यामुळं आपण ही गोष्ट पहिल्यांदा स्वीकारली पाहिजे की माझ्या नशिबात आहे किंवा मी जे नशीब घेऊन जन्माला आलेलं आहे ते सर्वोत्तम आहे. आणि अजून एक ह्याच्यामध्ये दुसरं उदाहरण सांगायचं म्हणजे की श्रीकृष्णाचा मुलगा जेव्हा निघून गेला तेव्हा त्याच्या पत्नीने विचारलं की हा परत कधी येईल. म्हणजे अगोदर जो निघून गेला किंवा तो पळवला गेला असं आपण तो एक भाग वेगळा आहे ना, तर ह्याच्यात तो बराच वेळ जाईल. पण तो जेव्हा लग्न करूनच आला आणि जेव्हा म्हणजे एखादा म्हणजे श्रीकृष्णासारखा जो या सृष्टीचा करता करविता आहे तसाही मुलगा पळून जातो म्हणजे, आणि जेव्हा तो परत येतो तेव्हा लग्न करूनच परत येतो. आणि मग श्रीकृष्णाची पत्नी त्याच्या पत्नीला स्वीकारत नाही की हा कुठली मुलीशी लग्न करून आला काय वगैरे. म्हणजे जे आत्ता आपण बघतो ते आत्तापासून नाही, तेव्हापासून चालू आहे. पण नंतर तिचे गुण वगैरे पाहून ते स्वीकारलं जातं आणि मग संसार सुरू होतो.
ही उदाहरणं जी आहेत ना, ही आपल्या नित्य जीवनामध्ये आपण समोर ठेवणं गरजेचं असतं. की जो या सृष्टीचा निर्माता आहे तो सुद्धा त्रासातनं गेलेला आहे. राम हा सुद्धा वनवासातनं गेलेला आहे. ज्या आपण राम नाम जपा कंठी पाप जाई उठा ठेई असं जे एक मंत्र आहे तो की रामाचं नाव घेतलं की जगामधली सगळी दुःख पाप किंवा वाईट शक्ती आहे त्यांचा नाश होतो. पण त्या रामाला सुद्धा वनवास भोगायला लागला हे आपण विसरता कामा नये. म्हणजे त्याला पत्नी विरह सहन करायला लागला, मुलांशी नंतर रोष पाठवून स्वतःच्या मुलांशी युद्ध करायला लागला, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. हे सगळं ह्या एपिसोड सुरू व्हायच्या अगोदर सांगायचं कारण असं की आपण जेव्हा हा एपिसोड ऐकाल तेव्हा पहिलं मनामध्ये हे फिक्स करा की देवतांना आपण जेव्हा जे घरामध्ये देवाऱ्यात पूजतो किंवा ज्याचं नामस्मरण गोंदवलेकर महाराजांनी सांगितलं श्रीराम जयराम जय जयराम, तर यांना सुद्धा ह्या सर्व त्रासात न जायला लागलेलं आहे. तर त्याच्यामुळं आपण असं रडत न बसता आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे असं जर तुम्ही स्वीकारलं तर उत्तम प्रकारे आयुष्य जगू शकाल. म्हणजे एखाद्याला आज दुर्दैव असं आहे की मानसोपचार तज्ज्ञ हे पुण्यामध्ये सगळ्यात जास्त झालेत किंवा बाकीच्या याच्यामध्ये राज्यामध्ये सुद्धा तेच जास्त झालेत. म्हणजे आश्चर्याची गोष्ट आहे की एवढी लोक मानसिकरित्या आजारी आहेत. आणि आजार कसला आहे तर भीती वाटणं, डिप्रेशन, माझ्याकडे अमुक हे नाहीये, मला काहीतरी होईल, ह्या सगळ्या गोष्टीतनं मनामध्ये नको असलेली एक भीती. यांना कारण मग कुठल्या तरी आपण ज्योतिषाकडे जातो, ती आई वडील ह्यांना खूप त्रास होत असतो आपल्या मुलांना अपत्यांना ह्या कंडिशनमध्ये बघून. शेवटी प्रत्येकाला कुठेतरी एक मार्ग हवा असतो, त्याच्या अनुषंगाने ते ज्योतिषाकडे जातात. मग ज्योतिषी त्यांना सांगतो अमुक करा तमुक करा, त्याच्या अनुषंगाने होईल, पण मुळापर्यंत पोचत नाही. म्हणजे ज्योतिषाकडे जाणं, आपण थोडक्यात काही आपल्याला झालं तर डॉक्टरकडे जसं जातो तसं ज्योतिष हे 75% शास्त्र निश्चितच आहे, पण 25% मनुष्याचं विचारधारा आणि त्याचं म्हणजे संचित कर्म, क्रियमान कर्म आणि प्रारब्ध ह्या तिन्हीशी निगडीत आहे. तर त्यामुळं सगळ्यात पहिलं आपण ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपण कुठं आहोत आणि आपल्याला काय अडचण आहे. लगेच आपण ज्याच्याकडे जातोय तो व्यक्ती योग्य आहे ना, त्याचं त्याला नॉलेज आहे ना, नाहीतर काय होतं अपायाच्या म्हणजे उपायाच्या जागी अपाय जास्त होतात आणि सध्या खूप जास्त ते दिसत चाललेलं आहे. त्यामुळे मुळाशी जाणं हे खूप गरजेचं आहे. मग आमच्या जेव्हा माझे गुरु वैद्य अशोक श्रीपाद भट ज्यांना मी मानतो, त्यांचे बंधू हे श्री भट हे ज्योतिष असोसिएशनचे अध्यक्ष होते. म्हणजे काही मी जेव्हा पारंपरिक ज्योतिष शिकलो तेव्हा काकांकडनं म्हटलं की काही गोष्टी मला आमचं चर्चा व्हायची, तर त्याच्यामध्ये एक असं मुद्दा झाला की असं काही सर्वसाधारण काही गोष्टी आहेत का की आपण माणसाला सकाळी उठल्या उठल्या ज्योतिष बघायची सवय असते किंवा कोणाकडे दुसरीकडे जायची सवय असते, तर तो स्वतःच माणूस स्वतःचं काही ना काही करू शकेल, म्हणजे दुसरीकडे जायची गरजच नाही. मग स्वतःच म्हणतात ना की जसं आमच्या इलेक्ट्रॉनिक्समध्ये सेल्फ डायग्नोसिस मोड असं एक सिस्टम असते की ते मशीन स्वतः सगळं चेकिंग करतं. तसं आपल्या प्रत्येक माणसाला डायरेक्ट ज्योतिषाकडे जायच्या अगोदर काय आपलं काही अभ्यास करता येईल का, तर त्यांनी निश्चितच करता येईल असं सांगितलं. आणि आपली जी पत्रिका असते जन्मपत्रिका, तर जन्मपत्रिकेच्या पहिल्या पानामध्ये तुम्ही बघा की त्या माणसाचं पूर्ण नाव, त्याची राशी दिलेली असते, चंद्र राशी, सूर्य राशी, पाश्चात्य हल्ली तो पहिल्यापासून ते तुमच्या कॉम्प्युटरमध्ये सेट केलेलं असतं. त्याच्यानंतर तुमच्या पूर्वजन्मी कुठल्या तुम्ही म्हणजे कुठल्या योनीत होतात, मग ते उंदीर योनी होती, सिंह योनी होती, अजून काही सर्प योनी होती. मग मी त्यांना प्रश्न विचारला की एवढेच प्राणी आहेत का या जगतामध्ये, की उंदीर साप म्हणजे हे फक्त आपल्या भारतात सापडणारेच प्राणी, म्हणजे मनुष्य जन्म परत जेव्हा घेतला तेव्हा परत भारतातच होतं का, की बाहेरच्या असं काही परमेश्वराने दिलेलं आहे का की भारतातला मनुष्य मेला तर त्याला भारतातच परत जन्माला घालायचं किंवा
US मधला मेला तर तिथंच घालायचा. तर ते तसं नसतं की जो आपल्याला पूर्व जन्मामध्ये जी योनी असते की सर्प योनी आपण म्हटलं तर ते सर्प म्हणजे फक्त साप होत नाही. तर सर्प योनी म्हणजे सर्प वर्गातले जेवढे प्राणी असतात ना त्या अनुषंगाने ते योनी दिलेली असते कशा प्रकारे. किंवा उंदीर असेल, उंदीर सगळ्यांना माहिती आहे की हा अतिशय उपद्रवी प्राणी आहे. मग त्याच्या अनुषंगाने जी आहे ती सर्व उंदराच्या उपद्रवी प्राणी कोणकोणते आहेत तर मग त्याच्यामध्ये ती सगळी लिस्ट येते अशा अनुषंगाने. याच्यामध्ये थोडंसं तुम्हाला थोडंसं 1 मिनिटासाठी विषयांतर असा करतो की जर तसं असेल आपण आपली योनी जर सापाची उंदराची वगैरे असेल मग आपण आपले पूर्वज आपले आई वडील जन्माला आले म्हणतो, आपली आजी जन्माला आली म्हणतो की तुम्ही जर तुमचा कुळाचार वगैरे नीट केला नाही, तुम्ही पूर्वजांना नीट तर्पण वगैरे दिलं नाही तर ते वंश वाढू देत नाहीत पुढे, हे असं म्हणतात. मग आपण जर इकडे भारताच्या ह्या खंडामध्ये आपला जन्म झाला आहे, आपले पूर्वज इकडचे जन्माला झालेले म्हणजे आपण ते त्या अनुषंगाने आपण असं इन्फ्लुएन्स लावू शकतो की बाबा आपलेच पूर्वज आपल्या घरी जन्माला आले म्हणजे आपण ह्याच भूखंडामध्ये फिरत राहतोय. नाही अगदी बरोबर आहे. पण कसं असतं आता आपण म्हणतो ना की मागच्या जन्मी तू पाप केलं असेल. ज्योतिषाकडे गेलं की म्हणतो की पूर्वजन्मामध्ये तुम्ही अमुक अमुक माणसांना छळलाय. पण बघा आणि आत्ता लगेच सांगताना कसं सांगतात की तुम्ही ह्या जन्मी उत्तम कर्म करा म्हणजे तुम्हाला पुढचा जन्म माणसाचा येईल, नाही तर सहसा माणसाचा जन्म येत नाही. माणसाचा जन्म मिळणं हे खूप भाग्य आहे असं शास्त्रामध्ये पण लिहिलेलं आहे. पण ह्या जी 84 लक्ष योनीमधनं आपला आत्मा फिरून येतो तर तेव्हा जसं आपण बॅकलॉग आपण एखाद्या बँकेच्या खात्याचा असतो की एवढ्या वर्षाचा तो आहे आणि कसं असतं की तुमच्या कर्माच्या अनुसारान तुम्हाला पूर्वजन्म दिलेला असतो. म्हणजे एक थोडक्यात सांगतो की एकाने खूप पाप केलं आणि त्याचा मृत्यू झाला आणि त्याच्यासाठी त्याला परत जर शेवटी कारण भोग हा दोन्हीकडनं होतं ना. प्राण्यांच्या ह्याच्यामध्ये जर जन्म झाला तर त्याला त्याची जाणीव होत नाहीये की आपल्याला कशासाठी. आपण बैलाला माहित नसतं की आपण का अंगावरती फटके खातोय किंवा आपल्याला याच्यातनं का एवढा राबता करायला लागतो आहे. त्याचं कारण असं आहे की परमेश्वराचं एक डिझाईनच म्हणजे त्याचं गणितच असं आहे की मनुष्याला त्याच्या कर्माची जाणीव होणं हे त्या पहिलं महत्वाचं असतं. म्हणून जेव्हा तो आत्मा त्या 84 लक्ष योनीतनं फिरतो तेव्हा त्याचं आयुष्य त्या अनुषंगाने ते मापलं जातं आणि परत तो ह्या योनीमध्ये जन्म घेतो. आता इथं म्हणजे असं धरून चालू की आई वडील आत्ता आहेत आणि त्या आई वडिलांचं मूल एक जन्मताच मेलं पण त्याच्यात काही भोग आहेत किंवा एखाद्या मुलांनी किंवा एखाद्या तरुण युवकांनी आत्महत्या केली पण मग भोग भोगणार कधी असा प्रकार येतो. तर ते गणितच असं आहे की आपण जे बघतो की एखादी ट्रॉली मागं घेताना एखादं लहान मूल चिरडलं गेलं किंवा लहान मूल एखाद्या कूपनलिकेत पडलं किंवा कुठेतरी ॲक्सिडेंट झाला त्याच्याबरोबर बरेच लहान मुलं दगावली गेली, हॉस्पिटलमध्ये दगावली गेली. तर ही जी आता जर तुम्ही कर्माच्या अनुषंगाने जर विचार केलात ना तर त्यांनी काय वाईट कर्म केलं की त्यांच्या एक ताना उत्तम छान गोंडस बाळ रस्त्यावरती खेळत असतं, अंगणात खेळत असतं आणि काहीतरी वरनं झाडाची फांदी पडते आणि ते मरतं. आता मला सांगा ह्यांनी पाप काय केलं? त्या मुलांनी ह्यांनी काहीही केलेलं नसतं. मग त्याच्या नशिबी हे मृत्यू का? तर वास्तविक कसं असतं गणित नीट समजून घ्या की पूर्वजन्मी जे मूल मेलेलं असतं तर ते पूर्वजन्मी त्यांनी आत्महत्या केलेली असते. म्हणजे त्याचं आयुष्य हे भगवंतानी ठरवलेलं असतं श्वास प्रत्येक व्यक्तीचं की एवढं हे जगायला पाहिजे की हा ही व्यक्ती एवढे श्वास जगणार त्याच्यानंतर एकही श्वास परमेश्वर देत नाही. तर तेवढे श्वास तुम्हाला ते नक्कीच जगणार. तर ते जगताना जे मनुष्य सद्विवेक बुद्धी हा जो एक परमेश्वराने मनुष्याला बहाल केलेला प्रकार आहे तर त्याच्यामध्ये तो आत्महत्या करतो. त्याला वाटतं की मी आत्महत्या केलं की सर्व चतनं मी सुटून मोकळा होईल आणि तो स्वतःचा जीव गमवतो. पण असं धरून चालू की त्याचं वय 60 दिलेलं आहे आणि 30व्या वर्षी त्यांनी आत्महत्या केली किंवा
60 वय दिलेलं आहे आणि 55व्या वर्षी त्याने आत्महत्या केली. पण मग 5 वर्षाचा हिशोब काय? तर मग त्या परमात्म्याच्या खात्यामध्ये ते 5, अर्थात त्याला ते 5 वर्षाचं भोगणं आलं, मग त्याच्यासाठी त्याला परत जन्म घ्यायला लागतो. ते बाळ ते 5 वर्ष जसं त्याचा पूर्वजन्माचा हिशोब असतो त्याप्रमाणे ते जगतं. आणि मग तो हिशोब संपला की त्याला तो मनुष्य जन्म संपलेला असतो. हे ते एक प्रकारचं खातं आहे. आणि मग हे कसं असतं, तर जन्म कुठं घालतात, तर त्या आई वडिलांच्या घरामध्ये घालतात की त्यांनी सुद्धा पूर्वकर्मी पाप केलेले असतात आणि त्यांना हे बघणं प्राप्त असतं की माझा मुलगा गेलेला आहे. म्हणजे गणित नीट इथं समजून घेणं गरजेचं आहे की आई वडिलांच्या नशिबी एवढ्या तरुण मुलाचं मृत्यू बघणं म्हणजे आपण दुःखाच्या अनुषंगाने विचार करतो की परमेश्वर किती निष्ठुर आहे, म्हणजे नियती किती निष्ठुर आहे. तर तसं नसतं की नियती किंवा परमेश्वर ही जी कालचक्र आहे, हे कालचक्र त्याच्या नियमाप्रमाणेच चालत असतं. आपला बघायचा दृष्टीभ्रम असतो. आणि मग तिथं होतं कसं की ते 5 वर्ष झाल्यावर त्या मुलाच्या मृत्यू जो दिलेला असतो तो त्याप्रमाणे तेव्हा लिहिलेला मृत्यू तो आत्ता तसाच होतो. आणि बरोबर परमेश्वराने आपल्याला काय वाटतं की आपण जशी आपणच एकटं सिस्टम राबवू शकतो, पण हे कधीही विसरतो की आपल्याला जो आपण आज जी जगतामध्ये कॉम्प्युटर सिस्टम राबवत आहे याचं मुख्य जनक कोण आहे, ते परमेश्वराने बुद्धी दिली म्हणून तर होते ना कुठंतरी, त्याच्याशिवाय होत नाहीये. मग तो किती मोठा त्याचं नियोजन असेल, तर त्यांनी मग त्या आई वडिलांचं सुद्धा त्याच्यामध्ये जे संचित असतं ते ह्या जन्मात प्रारब्ध म्हणून उभं राहतं. आणि मग ते अनुषंगाने ह्या गोष्टी सर्व होतात. काका दादा ह्याच्यामध्ये ना एक हे मला प्रत्येक वेळा कन्फ्युजन येतं. आणखीन मी उत्तर शोधायला बघतो पण सापडत नाही की आपण स्वामी समर्थ असो की अनेक संत असो त्याच्यामध्ये आपण उदाहरणं बघतोय की माणूस मेलेला आहे की बायकोला असा आशीर्वाद देतं की बाबा तुला पुढे आणि तुला मुलं होतील पुढे, आणि तो व्यक्ती परत जागा होतो आणि परत तो कर्माला लागतो त्याच्या. म्हणजे जो मेलेला व्यक्ती परत जागा होतो आणि परत कर्माला लागतो. असे पण उदाहरण आहेत की बाबा इतकं त्रास होतो त्याच्यावरती ते एका सत्पुरुषाने आशीर्वाद दिला, एक गुरुकृपा केली आणि तो मुलगा किंवा मुलगी नॉर्मल झाली पुढे. मग हा कुठे बसतो? कारण जेवढं समजत आलेलं आहे की जी ही सत्पुरुष आहे त्यांच्याकडे कॅपेबिलिटीज होत्या आहेत की गोष्टी बदलू शकतात, ते मटेरियल बदलू शकतात. पण मग काही गोष्टींमध्ये ते बदलतात आणि काही गोष्टींमध्ये नाही बदलत. मुळात कसं आहे की सत्पुरुष किंवा संत म्हणजे एखादं आपण तुम्हाला एखाद्या गोष्टीची जेव्हा ओळख तेव्हाच होते जेव्हा ती गोष्ट तुम्हाला जर म्हटलं की राम दिसायला कसा होता, तर रामाचं जे तुम्ही वर्णन केलेलं असतं त्याच्या अनुषंगाने तुम्ही रामाचं चित्र उभं करता. किंवा भीमरूपीचं आपण म्हटलं की समर्थांनी भीमाला डोळ्यासमोर ठेवून भीमरूपीही लिहिलेली आहे की आपल्या डोळ्यासमोर यावं. तसं हे जे सत्पुरुष आहेत किंवा संत आहेत यांची स्वतःची एक शक्ती असते की ती काहीही करू शकते आणि त्याच्यात ते वापर करू शकतात. म्हणून आपण जसं म्हणतो ना की परमेश्वराची जर ओळख हवी असेल तर तुम्हाला डायरेक्ट परमेश्वराची ओळख नाही की नामदेव हा एकच, नामदेव महाराज हे एकच होते. आता जसं सरांनी प्रश्न विचारला तसा तर थोडंसं वेगळ्या तऱ्हेने त्याचं उत्तर देतो की ज्ञानेश्वर महाराजांचे वडील जेव्हा विठ्ठलपंत निघून गेले संन्यासाला आणि जेव्हा त्यांचे जे गुरु होते रामानंद स्वामी, हे बघा नियतीचं गणित समजावून सांगतो ह्यांच्या प्रश्नाचं उत्तर की नवरा काशीला म्हणजे आश्रमामध्ये प्रवेश केला, ज्ञानेश्वरांचे वडील हे डोळ्यासमोर तुम्ही पहिलं लक्षात ठेवा. गुरुना सांगितलं मी संसारिक नाही म्हणजे खोटं बोलले. ज्ञानेश्वरांचे वडील हे लक्षात घ्या, मी का मुद्दामून सांगतोय, कुठल्याही प्रकारचा विपर्यास करत नाहीये. संन्यास हवा मला पुढे शिकावं म्हणून खोटं बोलले, तसं खोटं बोलले नाही. खोटं बोलण्याचे प्रकार असतात. म्हणजे एखाद्या चांगली गोष्ट प्राप्त करण्यासाठी की मला उत्तम गुरुकडनं मला शिक्षण मिळावं म्हणून खोटं बोललेले आहे. पण ते सुद्धा तेव्हा तिथं चालत नव्हतं पण बोलले. आणि मग रामानंदांकडं त्यांनी ते उत्तम त्याचे शिष्य झाले. पण दैवाचा फेरा कसा असतो बघा,
की समाजाला ज्ञानेश्वरी म्हणजे भगवद्गीता ही कळणं गरजेचं होतं. आणि मग ते रामानंद तीर्थयात्रेला निघाले आणि तीर्थयात्रा करत करत अलंकापुरी म्हणजे आळंदीला पोचले. त्या पिंपळाच्या सुवर्ण पिंपळाच्या इथं बसले होते जवळ. आणि रुक्मिणी आपला नवरा सोडून गेला, परत त्याचा पत्ताच नाही, काहीच नाही, म्हणून एक हिरमुसली होऊन बसलेली होती. आणि सगळ्या बायका त्या रामानंदांना नमस्कार करून आशीर्वाद घेत होत्या. आणि रुक्मिणी माता पण आली, तिने पण नमस्कार केला. आणि त्यांनी रामानंदांनी आशीर्वाद दिला, पुत्रवती भव म्हणून. तेव्हा ती हसली, रुक्मिणी ताई माई हसल्या. तर रामानंदांनी विचारलं की बाळा तू हसलीस का, मी एवढा तुला छान आशीर्वाद दिलाय, तू एवढी तेजस्वी आहेस. तर ती म्हणली अगदी तुमचं बरोबर आहे, पण मुलं होण्यासाठी पतीचं जवळ पाहिजे. माझा पती मला कधीच सोडून गेला. आणि मग ते म्हणतात की ठीक आहे, तू मला तुझ्या पतीचं वर्णन सांग, कुठं मला दिसले तर मी सांगतो. आणि मग ती जसं वर्णन करते तेव्हा लक्ष देते त्यांच्या की आपल्या आश्रमात असलेला विठ्ठल हाच हिचा पती आहे. आणि मग नंतर त्यांना ते परत जाऊन मग ते त्याचे वस्त्र हाताने संन्यासाची फाडतात किंवा येतात, त्यांना परत येतात आळंदीला आणि संसार करायला लागतात. इथपर्यंत सगळं ठीक आहे. पण इथं गोष्ट लक्षात घ्या, चूक केली म्हणजे कालाच्या अनुसार ती चूकच झाली. म्हणजे तुम्ही आपण म्हणतो की धर्माशी केलेली एक प्रतारणा आहे की तुम्ही भगवा वस्त्र परिधान केलं संसारिक असताना आणि आपल्या गुरुशी खोटं बोललात. मग आल्यानंतर त्याला जी शिक्षा मिळाली की तुम्ही म्हणजे संन्यासी असून म्हणजे ज्ञानेश्वर निवृत्ती ज्ञानेश्वर सोपान मुक्ताबाईंना संन्यासाची मुलं म्हणून हिणवलं जायचं. म्हणजे हे किती पातक होतं. म्हणजे ते त्या म्हणजे तुम्ही विचार करा की यांना सुख म्हणायचं का दुःख म्हणायचं. तर हा एक भाग आला. पण हे संतच करू शकतात. किंवा मध्ये अजून एक आहे त्याच्यामध्ये की चांगदेव महाराज गावामधली माणसं मेली की ती मढी आणून त्या बाहेर टाकायचे की ते त्यांच्याकडे संजीवनी विद्या त्यांना प्राप्त होती. आणि ते त्या मंत्रांनी ते पाणी शिंपडायचे की शिंपडल्याबरोबर मेलेली माणसं उभी राहायची आणि ती परत गावामध्ये निघून जायची. ही विद्या आहे. याला ही संजीवनी बोटीची ती केलेली किमया असते, ती विद्या असते की त्यांनी ह्या गोष्टी प्राप्त होतात. पण ती केल्यानंतर त्यांना असं वाटलं की बाबा मी आता परमेश्वर झालो. पण मग भगवंतालाच त्यांना जागेवर आणण्यासाठी ह्या आदिमातेच्या थ्रू म्हणजे मुक्तामाई होती तिच्या थ्रू एक चमत्कार घडवायला लागला की एक म्हातारी स्वतःच्या एका कुत्र्याला घेऊन बसली होती. 2 दिवस झाले महाराज काही झोपडीच्या बाहेर आले नाही. आणि जाता जाता ही भावंड तिथनं जात होती आणि ते असे बघत होते की वरीच प्रेत पडली आहेत आणि एक म्हातारी त्या कुत्र्याला घेऊन रडते. तर मुक्ताईने विचारलं की आजी काय काय झालं, का रडताय. ते म्हणजे हा मला एकमेव आधार आहे, मी निराधार आहे आणि हा कुत्रच हा माझा सर्वस्व होता, हा आधार आहे. तर इथं मला कळलं की महाराज त्या काहीतरी मंत्रांनी उठवतात म्हणून मी ह्या कुत्र्याला घेऊन आले. तर ते ती फक्त बघते त्या कुत्र्याकडे मुक्ताबाई आणि म्हणते चल उठ पळ. असं म्हटलं ते कुत्रं उठतं आणि पळतं. ही गोष्ट आपण एखाद्या कथेत किंवा त्या गोष्टीमध्ये अशी किती सोप्या पद्धतीने ऐकतो आणि किती अरे वा किती छान बघा किती हे होतं. पण तसं नसतं. ही ताकद आहे, ही त्या देवतेची ताकद आहे. म्हणजे आपण जे सत्पुरुष आहेत म्हणजे महाराज आहेत, स्वामी महाराज आहेत, हे त्याचा अंश आहेत. ह्या परमेश्वरांचा जो अंश आहे की त्यांच्याकडे ती ताकद आहे. म्हणजे आणि ते सगळ्यांना करत नाहीत. शेवटी त्यांना दृष्टी असते की कोणाला उठवावं आणि कोणाकडनं करावं. आता इथे गंमत पण कशी असते बघा की एखाद्याला त्यांनी जिवंत केलं तर आपण म्हणतो बा महाराजांनी त्याला जिवंत केलं. पण कदाचित असं सुद्धा होऊ शकतं की त्याचे भोगच भोगाचे राहिलेले असतात आणि तो त्याच्यासाठी त्याला ते उठवतात. मग ही कोणी घडवलं तर त्या परमात्म्यानी या स्वामी किंवा महाराजांना सांगितलं असतं की हे इथं थोडंसं गणित चुकतंय बरं का, तर ह्याला उठव. मग समाजाच्या दृष्टिकोनातनं ती एक क्रिया होते किंवा तो चमत्कार होतो. पण त्या मनुष्याला तो भोगायला लागतो. आणि याचं दुसरं उत्तम उदाहरण म्हणजे भास्करराव पाटलांनी गजानन महाराजांच्या पोथीमध्ये दिलेलं आहे की महाराजांनी त्याला विचारलं की मी तुझं जेव्हा त्याला हे कुत्रं चावतं आणि ते म्हणतात की मी तुझं आयुष्य वाढवू शकतो, तेव्हा ते म्हणतात की नको काही वाढवू नका, हे तुमच्याबरोबर आहे ते मी परमेश्वराच्या सानिध्यातच आहे. तर असं जीवन हवं. म्हणजे ह्याला खरं आज आपण म्हणतो की शेगावला पाटील घराण्याचं नाव का किंवा भास्कर पाटील, कुकाजी पाटील यांची नावं का आहेत, तेवढं समर्पित भाव होता महाराजांच्या चरणी. तर त्याच्यामुळं ह्या गोष्टी होत्या.
महाराजांनी सांगितलं चल त्र्यंबकेश्वरला चल आणि आता तुझी निघायची वेळ आलेली आहे. हे किती तुम्ही पोथीतनं आपण 2 ओळी वाचून मोकळा होतो. पण उद्या परमेश्वर तुमच्या समोर उभा राहिला आणि म्हणला तुम्हाला चल झालं आता टीव्हीची सिरियल बंद कर, आता चल तुझी निघायची वेळ झाली, तर तुम्ही फक्त डोळ्यासमोर घटना आणून बघा की तुम्हाला काय वाटेल. तुम्ही म्हणेल नाही मला नाही जायचं किंवा ह्याच्यात की मी काही करणार नाही ह्याला. आणि मग तुम्ही महाराज मी तुमचं एवढं जन्मभर केलं आणि तुम्हीच मला न्यायला आलात असं हे काय काय करतात असं सुद्धा माणसं म्हणते. सांगायचं तात्पर्य आहे की मनुष्याचा जन्म हा त्याच्या कर्माच्या अनुसारच असतो. आणि जेव्हा गुरु आपल्याला म्हणजे संत हे एक गुरुचीच पदवी त्यांना देणं गरजेचं असतं की आपण गुरु मानतो त्याला, की त्यांनी जो शब्द आहे ना की त्याच्यात त्याला परत काही विचारांना शंका नसावी. भास्कर पाटलांनी सांगितलं सगळं, पाटलांनी सांगितलं सगळं सोड आणि आता चल, आणि गेले त्र्यंबकेश्वरला घेऊन गेले. छानपैकी त्याचं पूजन वगैरे केलं आणि सांगितलं उद्या सकाळी तुला आता तुझं वैकुंठ गमन आहे. महाराजांनी फक्त उच्चार केला आणि पाटलाचा जीव गेला. आता बघा हे का सांगतो उदाहरण, जर परमेश्वराच्या हातामध्ये जर ताकद आहे फक्त मनुष्याचं जीवन म्हणजे मनुष्याला जिवंत ठेवायचं का नाही किंवा एखाद्याचं आत्महरण करायचं का नाही आत्मा, पण मग इथं महाराजांनी सांगितल्यावर ह्या अधिकार असतो. म्हणजे संतांना अधिकारी त्यालाच म्हणावं की जो परमेश्वराशी निगडीत असतो. म्हणून आपण म्हणतो ना रोजच्या जीवनात हे ना हे अधिकारी आहेत बरं का. अधिकारी म्हणजे काय तर काय फक्त जाऊन इकडं बस इकडं जेव तिकडं खा त्यांच्या सहीने चालतं म्हणून अधिकारी नाही. ज्यांचा वैचारिकता किंवा विचार हा त्या परमेश्वरांनी ठरवलेल्या गणिताच्या अनुसार चालतो आणि जो वागतो स्वतःचं आचरण तसं ठेवतो त्यालाच अधिकारी म्हटलं जातं. म्हणून संतांमध्ये अधिकारी संत जे होते ते काही वेगळे होते की ते अधिकारी आहेत. मग ते तुम्ही काढा की कुठल्या कोणाला अधिकारी म्हटलं जायचं, पण आजच्या काळामध्ये कोणालाही अधिकारी केलं जातं. तर ही एक नीट समजून घ्या की परमेश्वराची जी आहे म्हणजे आता नाव सांगत नाही पण अक्षरशः जगाला सगळं शिकवणारे, योग शिकवणारे, सगळं शिकवणारे. असं कळलं की 2 महिन्यापूर्वी स्वतःच्या गुडघ्याची शस्त्रक्रिया करण्यासाठी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होते. की जगताला तुम्ही सांगताय की काही गरज नाहीये, तब्येत त्यांची चांगली व्यवस्थितच आहे, म्हणजे असंही नाहीये जाड आहे किंवा काही नाही, रोज भरपूर योगासनं चालू असतात, पण शस्त्रक्रिया करायला लागली. मग याला तुम्ही काय म्हणाल? लक्षात घ्या परमेश्वराने जे गणित आखून दिलेलं आहे ना हे पहिलं आपल्याला स्वीकारणं गरजेचं असतं. आणि तसंच पत्रिकेचं गणित आहे. आपल्याला उपाय काय काय दिलेले आहेत हे मनुष्याला त्याच्यामध्ये दिले असतं. मग आता बघायचं कसं की समजा आता मी माझं उदाहरण सांगतो त्याच्यामध्ये की मी हेमंत बापट, माझी रास कर्क आहे. मग त्याच्यात पत्रिकेत पहिल्यात लिहिलेलं असतं की नाव हेमंत अशोक बापट, कोणाचा मुलगा म्हणजे आईचं नाव सुरेखा अशोक बापट यांचा मुलगा, त्याच्यात पुत्र का कन्या. बघा हे सगळं पत्रिकेत दिलेलं असतं की मी तुम्हाला प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करायचा नाही सोप्यात सांगतोय की त्याच्यात पुत्र का कन्या हे लिहिलेलं असतं. आणि मग त्याच्यानंतर तुमची माहिती दिलेली असते की माझा गण कुठला, माझा देवगण आहे. बरं ठीक आहे, हा देवगणाचा माणूस आहे ह्याचा. आता मग गण कळल्यानंतर काय होतं, ज्या माणसाचा देवगण असतो त्या माणसाला शक्यतो भूतपिशाचाचा त्रास होत नाही. हे लक्षात घ्या. हे मी तुम्हाला मुद्दामून सांगतोय की तुमची इतर ठिकाणी आपण जशी फसगत करतो की ज्या माणसाचा गण देव आहे त्याची कुठल्याही पद्धतीने भूतपिशाच त्याच्या वाटेला जात नाहीत, कारण त्याचा गणच देवाचा गण असतो. मग त्याला जर वाटत असेल की माझ्या बाबतीत असं होतंय तो आभास झाला किंवा तो भ्रम झाला. पण पहिलं जेव्हा तुम्हाला कळतं, आपण डॉक्टर बीपी चेक करतो 120-80 रिलॅक्स, मनुष्य लगेच मेंदूने रिलॅक्स होतो. पण जेव्हा तो डॉक्टर सांगतो की जरा थांबा 5 मिनिटांनी परत घेऊ, तो रिडिंग सांगत नाही, तर तेव्हा मनुष्याच्या विचारांमध्ये अनेक प्रश्न सेकंदात येतात. का आत्ता का नाही सांगत आहे, म्हणजे जर वाढलेलं आहे कमी झालेलं आहे, मला काही त्रास आहे का, मग मी काय खाल्लं होतं का, मग मी इकडं हे केलं होतं. म्हणजे बघा सेकंदात आपला मेंदू किती काम करतो. आणि मग 10 मिनिटांनी परत डॉक्टर घेतात, ते म्हणतात हा ठीक आहे, म्हणजे मगाशी जरा थोडंसं मला वाटलं पण आता ठीक आहे,
बघू आपण परत. मग हा नुसतं बघू म्हणतात ना तरी अडचण होते. पण जेव्हा ते सांगतात काही काळजी करायचं कारण नाही, एकदम नॉर्मल आहे, आपण परत अख्खा दिवसभर रिलॅक्स राहतो. तसं पत्रिकेमध्ये तुमच्या देवगण असेल तर तुम्ही रिलॅक्स राहा. मनुष्यगण असेल तर आता बघा, देवगण आहे रिलॅक्स राहा. मनुष्यगण असेल तर देवाने तुम्हाला संधी दिली आहे, तुम्ही हेही बघू शकता तेही जग बघू शकता. तुम्ही कशाच्या बरोबर जाणार आहात हे महत्वाचं आहे. म्हणजे कुठल्या तुम्हाला भूत बघायचे आहेत का माणसं बघायचे आहेत. आणि भूत म्हणजे काय की फक्त ती भूतखेचं पिशाच्च नाही. म्हणजे जीवनामध्ये तुम्हाला चांगलं बघायचं आहे का वाईट बघायचं आहे, ह्या दोन्ही गोष्टी त्याच्यामध्ये दिलेल्या असतात. आणि तिसरं राक्षसगण असतो. इथं राक्षसगण म्हणजे त्यांच्याच जातीतला, म्हणजे त्याला तोही काही करत नाहीत. म्हणजे ते म्हणतात बाबा ठीक आहे, हा आपल्यातलाच आहे. म्हणजे थोडक्यात काय आहे की तुम्ही हे पहिलं समजून घेतलं पाहिजे की आपण कुठल्या ठिकाणी उभा आहोत. मग त्याच्यामध्ये पूर्व तुमची योनी येते की काय आहे. ज्या मरकट योनी ज्याची असणार आहे ना त्या माणसाचा स्वभाव 100% हा स्थिर नसतो. स्थिरता नच्यामध्ये अजिबात नसते. आज मारुतीचं आपण करतो, म्हणजे मारुती बघतो की तो किती स्थिर शांत एका ठिकाणी बसलाय. पण मारुती हा शेवटी एक वानर आहे. तुम्ही बघितलेत का कुठल्या झाडावर शांतपणे कुठलं माकड किंवा वानर बसलेलं आहे आणि शांतपणे असं ते ध्यानस्थ बसलेलं आहे? तर नाही, सारखी इकडे हालचाल कर तिकडे हालचाल कर, बोटांची हालचाल कर, सगळं. म्हणजे काय थोडक्यात तर अस्वस्थता. मग ज्याची योनी ह्याच्यामध्ये आहे तो अस्वस्थता मार्गातला तो प्राणी आहे. म्हणजे त्याचं आयुष्य कायम अस्वस्थता राहणार हे तिथे लिहून दिलेलं आहे. मनाची अस्वस्थता आणि काय आहे ते, हा आपण लॅबमधला रिपोर्ट बघतोय. आपल्याला जसं लॅबमधला रिपोर्ट येतो कोलेस्ट्रॉल वगैरे, तसा हा रिपोर्ट बघतोय. मग त्याचे औषधानंतर येतात. मग तसं इथं तुम्हाला आलं की माझी सर्प योनी आहे, म्हणजे सर्प जातीमधला मी आहे. मग मला काय करायला पाहिजे. म्हणजे मी हा गिळणारा जास्त आहे. म्हणजे हा जीवनामध्ये खाताना सुद्धा आहे ना, चावण्यापेक्षा गिळण्याचं काम जास्त करत असतो. त्याचे गुण बघायचे. हे जे प्राणी दिलेले असतात ना, हत्तीचा असतो, हत्ती दिलेला असतो की जो संथ चालीने असतो. म्हणजे आयुष्यात संथपणा आणि एकच चाल. हत्ती आपली चाल बदलत नाही, कुठंही त्याच्यामध्ये सरळ शांतपणे चाललेला असतो. म्हणजे आता हा संतपणा चालल्याबरोबर म्हणजे कुठं थोडासा लेझिनेसपणा, म्हणजे आळसपणा आला, आळशी झालं, एकदम फास्ट जाऊ शकत नाही. सिंह आली, सिंहाची योनी आली, म्हणजे काय की एकदम स्ट्रॉंग, म्हणजे त्याच्यामध्ये ताकद जास्त आहे. म्हणजे ह्या व्यक्तीच्या पिंडामध्ये मुळातच ताकद जास्त आहे. मग ही तुम्हाला तुमच्या त्या याच्यातनं कळू शकतं. तुमचा जो पूर्वजन्मीचा जो जन्म योनी आहे त्यातनं हे कळू शकतं. त्याच्यानंतर तुम्हाला जे येतं ते तुमचं आराध्य वृक्ष. ही सगळ्यात महत्वाचा भाग आहे. नक्षत्र आणि आराध्य वृक्ष ही तुमच्याकडं ह्या पत्रिकेमध्ये असलेल्या 2 असे दरवाजे आहेत की जे तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये स्थिरता आणण्यासाठी खूप उपयोगी असतात. आपण एक मेष राशी घेऊ. आता ज्याचे 7.5 चाललेले आहे, आता आपण मेष राशी घेऊ. तर मेष राशीचं भरणी नक्षत्र येतं. मग या भरणी नक्षत्राचं गुण काय आहेत हे तुम्ही पुस्तकातनं बघा किंवा याच्यावरती बघा, नेटवरती बघा. ते तुम्हाला माहिती उपलब्ध असते. आणि त्याचा आराध्य वृक्ष दिलेला असतो. आणि त्या वृक्षाचं म्हणजे बघा, जीवनामध्ये तुम्हाला जर यशस्वी व्हायचं असेल तर पहिलं कुलदैवत, पहिलं आई वडील, दुसरं कुलदैवत आणि तिसरं आराध्य वृक्ष किंवा तुमचं जे देवता आहे, आराध्य देवता, यांचंच फक्त आयुष्यात तुम्ही करा. तुम्हाला बाकी काही करायची गरज नाही. मग ते वृक्ष दिलेला असतो, त्याची काडी तुम्हाला बाजारामध्ये कुठेही मिळते. आता माझं याचं पुष्य नक्षत्र आहे आणि पिंपळ त्याचं हे आहे, म्हणून पिंपळाची काडी कुठेही किंवा पिंपळ वृक्षाला जर मी जाऊन नमस्कार केला तर 10 देवतांना जाऊन मी नमस्कार करण्यापेक्षा त्या पिंपळ वृक्षाला केला, कारण तो माझा सपोर्टिव्ह आहे, तो माझ्या बरोबरचा आहे. तर तो मला तारून नेणार आहे. कारण माझा वर्ग कुठेही मतदान करताना तुम्ही कुठल्याही जाऊन करू शकत नाही. तुमचा वॉर्ड ठरलेला असतो की तुम्ही त्याच वॉर्डात जाऊन तुमचं नाव दिलेलं असतं. तसं हे आराध्य वृक्ष जे आहेत ते तुम्हाला दिलेले असतात
की ह्या वृक्षापाशी जा, मला मनाची अस्वस्थता वाटते, आज माझा दिवस चांगला आहे, तिथेही जाऊन बसा ना, की आज दिवस चांगला गेला असेल तर. असं काय प्रत्येक वेळी रड घेऊन जावं असं नाहीये काही. आज माझा दिवस खूप छान गेला, कोणामुळे गेला, कृतज्ञता व्यक्त करा. त्या वृक्षालाही वाटलं पाहिजे की हा कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आलाय, रोज माझी एक एक काडी तोडून घेऊन जातो हा. इथपर्यंत आपल्याला कनेक्टिव्हिटी हवी. म्हणजे आराध्य वृक्ष जर असेल तर त्याला तुम्ही नुसतं पाणी कसं, कारण त्याचं जीवन येते. आपण पाणी घालायचं, मग लोकांचे प्रश्न असतात, पाण्याबरोबर हे पण घालू का, पाण्याबरोबर ते पण घालू का. तसं असतं ते लिहून ठेवलेलं असतं ना, सगळ्याच झाडांना दूध कॉर्पोरेशनने फवारलं असतं नाही. वृक्ष हे पाण्यावरतीच जगणारे आहेत आणि त्यांना जे खाद्य लागतं ते जमिनीखाली मुळं ते शोधून तिथपर्यंत पोचतात. तर त्यामुळे पाणी घालणं आपल्या आराध्य वृक्षाला, मग ती फांदी तोडून मी घरी आणली आणि मग त्याला पाणी घातलं तर चालेल का. नाही, आपले वृक्ष, काही वृक्ष असे असतात की आपल्या इथं दिसत नाहीत किंवा आपल्या इथं ते उगवत नाहीत किंवा त्याच्यामध्ये ते नसतात त्या झाडामध्ये. ठीक आहे, तुम्ही त्याची काडी आणू शकता, ती तुम्हाला मिळू शकते, त्याला ती पाण्यात ठेवा. हे काय आहे तर हे तुमच्यासाठी परमेश्वराने जन्मताच तुमची दिलेली हा तुमचा रिपोर्ट आहे की तुला याच्याप्रमाणे आयुष्य जगायचं आहे. मग हे आलं, मग कुठल्या तुमची मग रास येते. रास कशी, सोप्यात सोपं, ज्या दिवशी तुमचा जन्म झालेला असतो त्या दिवशी चंद्र ज्या राशीत असतो ती म्हणजे तुमची त्या दिवशी असलेली रास आहे. त्या दिवशीचा चंद्र कुठल्या राशीत आहे हे कळलं ना की म्हणजे चंद्र रास ही जन्मताच रास ही आपल्याला पत्रिकेमध्ये दिलेलं असतं की चंद्र रास कुठली. पाश्चिमात्य पद्धतीने त्याच्यात की जिथं महिन्यात असतात, म्हणजे आता माझा जन्म 22 ऑगस्ट आहे, तर पाश्चिमात्यमध्ये जर केलं तर माझी रास सिंह येते. पण इथं कन्फ्युजन करत आपल्याला बसायचं नाही. आपण भारतीय ज्योतिष शास्त्राच्या अनुसरूनच आपल्याला जाणं गरजेचं असतं, कारण आपलं शास्त्र तेवढं प्रगत आहे. त्यामुळे चंद्र रास हीच रास हे आपल्या शास्त्रामध्ये दिलेलं आहे आणि तेच पकडावं की याच्यात. मग त्या अनुषंगाने तुमचे आता हे जे 7.5 वगैरे आहे की 9 ग्रहांची मांडणी केलेली असते. ही मांडणी म्हणजे काय आहे तर एक 52 पत्त्याचा कॅट आहे, पत्त्याची मांडणी. ही सगळी 12 घरं दिलेली आहेत. बघा 12 राशी आहेत, किती सोपं गणित करून ठेवलेलं आहे. 12 राशींना 12 ज्योतिर्लिंग 12 आहेत. प्रत्येक राशीचं एक ज्योतिर्लिंग आहे. इतकं सोपं गणित आहे की कुठं काय करायचं, तुम्ही फक्त हा जेव्हा भाग ऐकाल तेव्हा तुमची रास टाका आणि या राशीचं ज्योतिर्लिंग कुठलं ते काढा. तुम्ही त्याचा फोटो आणा. ते तुमचं जीवनसत्व आहे, ते विटॅमिन तुमचं आहे. इतकं सोपं आहे, एक कॉमन नाही. साखर घेतली तर म्हणजे आंबा आणि साखर खाणं हे चुकीचं आहे, पण त्या साखरेचा जर तुम्ही पाक केलात म्हणजे त्याचं स्वरूप बदललं आणि जर आंबा त्याच्यात मिक्स केला तर तो म्हणजे साखर आंबा होतो. मग हा पाक म्हणजे प्रत्येक ज्योतिर्लिंग आहे की त्याची प्रत्येकाची ताकद ही विभागून वेगवेगळी दिलेली आहे की ही शक्ती तुम्हाला इथे मिळेल. तुमच्या अंगामध्ये B12 कमी आहे तर B12च तुम्हाला इंजेक्शन घ्यायला लागेल. तुमच्या अंगात के जीवनसत्व कमी आहे तर तुम्हाला तेच घ्यायला लागेल. तर अशी ही ज्योतिर्लिंगांमध्ये सगळी विभागणी केलेली आहे. मग ह्या 12 ज्योतिर्लिंगांपैकी मग आम्ही लगेच तिथं गेलंच पाहिजे का, मी तिथंच अभिषेक केला पाहिजे का, नाही. तुमचं जे कुलदैवत आहे त्या कुलदेवता बरोबर ह्याचं तुम्ही नामस्मरण करा. ह्या प्रत्येक ज्योतिर्लिंगाचा एक सिंगल ओळीतला मंत्र दिलेला आहेच तो किंवा आहे. आणि काहीच नसेल तर ओम नमः शिवाय हा एक सोपा मंत्र आहे की जो तुम्ही म्हणू शकता की ओम नमः शिवाय मनाची शांतीसाठी. नुसता नमः शिवाय म्हणजे तुमच्या व्यावहारिक गोष्टी पुढे जाण्यासाठी. बघा मंत्राची ताकद कशी असते. जर तुम्हाला मनाची शांती हवी असेल तर ओम नमः शिवाय म्हणा. पण तुम्हाला पैसा हवा आहे म्हणजे तुम्ही स्वार्थापोटी त्या देवताचा हाक मारताय तर नुसतं नमः शिवाय करा. मग ओम हे करू नका.
कारण ओम ही आकार उकार मकार या 3 अवस्थेतनं बनलेला शब्द आहे. मग तो ठरवतो की ह्याला कुठली अवस्था, तर तो बाजूलाच करायचा. म्हणून नमः शिवायाचा जप असतो. तर तो तुम्ही करू शकता. म्हणजे ह्या 12 राशी, 12 राशींची ही 12 ज्योतिर्लिंग आहेत. हे सगळ्यात पहिलं आराध्य देवता जी आहे राशीची दिलेले, त्याच्या खालोखाल दिलेलं असतं तत्व. म्हणजे आता ही मेष रास, ही मेष रास अग्नी तत्वाची आहे. म्हणजे मेष रास आहे, त्याच्यानंतर सिंह रास आहे, या अग्नी तत्वाच्या, धनुरास आहे. त्या 3 राशी अग्नी तत्वाच्या रास आहेत. म्हणजे आपल्याला कळतं की मी कुठल्या राशीचा आहे, तर अग्नी राशीचा आहे. म्हणजे माझ्या अंगामध्ये अग्नी जास्त आहे, म्हणजे मी संतापी जास्त आहे. तुम्ही ही माणसं तिन्ही बघा, ही काही थोडस झालं ना की संतापतात. मग हा त्यांचा गुण आहे. मग जर मला माहिती आहे की हे माझ्या देहामध्ये हा कमी जास्तपणा आहे, त्याच्यात जलतत्वाच्या राशी जरा कर्क आहे, वृश्चिक आहे, मीन आहे. म्हणजे काय, पाणी स्थिर नसतं, पाणी असं हालत असतं. म्हणजे विचार कायम कमी जास्त प्रमाणात होत असतात जलतत्वामध्ये. मग आपलं मन तसंच, म्हणजे जलतत्वाची माणसं ही तशीच असतात. ज्या राशींचे जसे स्वामी आहेत प्रत्येकाचे, याचा अग्निदेवता, मेषेचा अग्निदेवताशी निगडीत आहे. मग वृषभ रास, त्याच्यानंतर वृषभ कन्या, ह्या राशी पृथ्वी तत्वाच्या आहेत. मग ह्या राशींना तुम्हाला स्थिरता असते. म्हणजे ही लोक स्थिर असतात, पण जशी स्थिर असतात ते जमीन ही कायम जरी स्थिर असली तरी ह्या माणसांना अंगातला वायू हलवत असते. म्हणजे ह्या माणसांच्या शरीरामध्ये वायू तत्वाचा विकार असतो. हा एक वैद्यकीय दृष्टिकोनातून बघायचा भाग झाला. पण तुम्हाला दिलेलं आहे की मी कुठला आहे, म्हणजे शब्दाला धरून असतं ती माणसं की मी वाटेल तर झालं तरी मी हलणार नाही, मी माझं हे असं असं आहे. मग आपण हे लग्न जेव्हा बघतो ना, तर त्याच्यासाठी नाड वगैरे काय कशासाठी बघायचे असतात, तर ह्या गोष्टी त्याच्यासाठी असतात. म्हणजे जलतत्वाची मुलगी आणि अग्नितत्वाचा मुलगा असेल तर आता तुम्ही बघा, म्हणजे एकतर पाणी टाकल्यानंतर अग्नी तरी विझणार, नाहीतर हा अग्नी त्या पाण्याला तरी संपवणार. म्हणजे दोघांना जर सामंजस्य हवं असेल तर ह्याच्यामधलं मधलं कोणतरी पाहिजे. मग अशा अनुषंगाने गणित बांधली जातात ज्योतिषशास्त्राची. मग हे तुम्हाला हा जो पहिला चार्ट आला की मग तुम्हाला कळलं की वायू तत्व आहे का कुठलं तत्व, कळलं कुठलं आहे ते. मग ह्या 12 राशी, 12 ज्योतिर्लिंग आणि मग 9 ग्रहांचं तुमच्या कर्माच्या अनुसार त्या ग्रहांचं पत्ते जसे पिसतो. कसं असतं, आपल्याला काय सिक्वेन्स लावायचा असतो, पण तो सिक्वेन्स जो असतो तो लगेच लागतो का, एखाद्याचा लागतो पटकन 2 ह्याच्यामध्येच त्याचा डाव लागतो. आपण म्हणतो मला जो पाहिजे तो पत्ता आला आणि माझा डाव लागला, मग एखाद्याचा लागत नाही. म्हणजे काय आहे, ही ग्रहांची एकजूटता आहे. की या पत्त्यांप्रमाणे आहे की तो परमेश्वर ठरवत असतो की ह्याला कुठला पत्ता जायला पाहिजे, ह्याला कुठला पत्ता जायला पाहिजे, हे अशा याच्या अनुषंगाने. आणि म्हणून हे जे जुन्या काळामधले जे पत्त्याचे खेळ आहेत ना, हे ज्योतिषशास्त्राला अनुसरून आहेत त्याच्यामध्ये. म्हणजे जसे आपण मार्क जास्त वाटतात की नको बाबा राजा नको, राजाचे मार्क जास्त आहे, पण 5 ते 2 खेळताना राजा पाहिजे कारण का हुकमी आहे. मग तुम्ही डाव कुठला खेळताना त्याच्यावरती अवलंबून असतं. तसं ज्योतिषशास्त्राचं आहे. मग अजून येणारा महत्वाचा भाग म्हणजे जिथं माणसाची फसवणूक होते ते म्हणजे गेलं की पहिल्यांदा त्याला सांगायचं तुमचं पितृदोष आहे, मातृदोष आहे. ह्या गोष्टी ज्या आहेत ना, ह्या माणसाला कळतच नाही. पितृ कसं म्हणजे काय, पितृऋण कसं ओळखायचं पत्रिकेतलं. ज्या पत्रिकेमध्ये एका घरात शनी राहू किंवा शनी केतू एकत्र येतात, बरं का, इतकं सोपं सांगतोय. पत्रिकेमध्ये एका घरामध्ये शनी राहू किंवा शनी केतू किंवा राहू केतू एकत्र येतात तेव्हा हे पितृऋण तयार होतं. म्हणजे तुम्हाला ज्योतिषाकडे जायची गरज नाही. तुम्ही नुसतं, तुम्हाला माहिती असेल, आता आपण इतके आधी पत्रिकांची कामच नसायची, आता प्रत्येकाच्या कॉम्प्युटरमध्ये फोनमध्ये सुद्धा स्वतःची पत्रिका असते. इतका मनुष्य वीक झालेला आहे, कमजोर झालेला आहे. त्यांनी लगेच बघावं मला आहे की नाही पितृदोष, पितृऋण आहे की नाही.
ज्योतिषाला विचारायची गरज नाही. आणि मग त्याचं कारकत्व कोणाकडे दिलेलं आहे? तर गुरुकडे दिलेलं आहे, गुरुग्रहाकडे दिलेलं आहे ह्या दोषाचं. मग त्याच्या अनुषंगाने तुम्हाला तो दोष मिटवायला लागतो. मग गुरुकडे येणाऱ्या गोष्टी कुठल्या कुठल्या आहेत त्या तुम्ही ठरवा. म्हणजे गुरुची सेवा, म्हणजे तुम्ही आता दत्तगुरूंना गुरुच म्हटलेला आहे. मग त्या गुरुतत्वाची जर सेवा केली तर तुमचा हा पितृऋण कमी होणार आहे. पण हा काय आहे दोष? पितृऋण म्हणजे काय असतं? तर आपण सद्य किंवा पूर्वजन्मी आपल्या आई वडिलांना किंवा त्यांच्या नातेवाईकांना कोणाला तरी छळलेला असतं, त्रास दिलेला असतो. तर तो तळतळाट हा आत्ता आपल्याला भोगण्यासाठी आपल्या आलेला आहे. की आता परमेश्वरानं सांगितलंय मागच्या जन्मी काय बाबा तुझा हिशोब काही कंप्लीट झालेला नाहीये, पण नेमकं झालंय असं की तुझे श्वास संपलेले आहेत. तर तेव्हा आता असं करतो की हा मागचा जो बॅलन्स आहे ना तुला पुढच्या जन्मामध्ये टाकतो आणि मग तो तुम्हाला परत जन्माला घालतो आणि मग तुमचा जो बॅलन्स असतो तो तुमच्या पत्रिकेत येतो. त्याला पितृऋण किंवा पितृदोष असं म्हणतात त्याला. आता ह्याच्यामध्ये लोकांची फसगत कशी होते? पितृदोष मिळाला, आता मी काय करू? आता मला हा कसं पटकन जाता येईल आणि मी याच्यातनं मोकळा होईल. मग पितृदोष तुम्हाला जर असं वाटत असेल की फक्त त्र्यंबकेश्वरला जाऊन तिथं हे होईल, तर नाही. काय असतं, आपण जातो 3 दिवस, तुम्हाला तिथं आपल्याला सुतक असतं. त्या सुतकामध्ये फक्त गुरुजी सकाळी तासभर बोलवतात. काय करतात आपण विचारतच नाही. जाताना मोबाईल घेऊन जायचं, त्याच्यामध्ये सुतक आहे. त्या तुम्ही ज्याला छळलेला आहे त्या छळणाऱ्या देहाला की जो तुम्ही ज्याची शिक्षा घ्यायला आलेला आहात, म्हणजे एखाद्या कैद्याला तुरुंगात टाकायचं आणि त्याला सगळ्या अम्युनिटीज पुरवायच्या, म्हणजे ती शिक्षा होईल का? मग एक लक्षात घ्या, का सगळे हे प्रॉब्लेम मी तुम्हाला सांगतोय ना की सांगत नाहीत, होत नाहीत. आपण बघतो तिथं आहे ना, मग तिथं रेंज येते का? मग तिथं तो आम्हाला वायफाय मिळेल का? मग तिथं आम्हाला गरम पाणी मिळेल का? अरे तुम्ही तिथे ट्रिपला नाही चाललेला. आणि दादा तिकडे ती ट्रिपच असते, कारण तुम्ही 3 दिवस देवळात जाऊ शकत नाही. मग बाहेर रेस्टॉरंट बघा, आजूबाजूच्या जागा बघा, नाही असं जाऊन जातं. असं शास्त्र असं सांगतं की तुम्हाला 3 दिवस एका जागी बसून, 3 दिवस एका जागी बसून फक्त तुम्ही स्नानासाठी, शौचासाठी आणि भोजनासाठी जागेवरनं हलू शकता आणि 1 मीटरच्या दायऱ्याच्या बाहेर जाऊ शकत नाही. बघा बरं का, 1 मीटर म्हणजे किती झाली जागा? 1 मीटर म्हणजे फक्त दरवाजाच्या बाहेर एवढंच होतं. याच्यामध्ये याच्यात जाऊ शकत नाही, कारण तुम्ही शिक्षा भोगायला आलाय. आपण तुम्ही बघा ना डोळ्यासमोर तुरुंग आहे ना. तुरुंगात असं असतं का की बाहेर फिरायला गेला, इकडे तिकडे गेला? असं नसतं. म्हणजे ज्याच्या प्रती तुम्ही आता त्याला कृतज्ञता व्यक्त करायला आलाय, आपलं इथं मोबाईलवरती सिनेमा बघत बस, चॅटिंग करत बस, कसं शक्य आहे? शक्यच होणार नाही. तो म्हणणार अरे तू इथं माझं ऋणमुक्त करायला आलायस का मजा करायला आलेला आहेस? त्यामुळे हा एक गोष्टचा भाग येतो. हा वास्तविक कृत्रिम गोष्टी आहेत या. त्यामुळं आपल्या धर्मशास्त्राच्या अनुसार त्याचा विचार न करता योग्य पडेल. पण सध्या हे घडतं आणि हे दुर्दैव आहे. आणि तिथं गेल्यानंतर लगेच हा दोष जाईल तर असं समजू नका. किंवा याच्यामध्ये तो जात नाही, त्याची तीव्रता कमी होते. नीट लक्षात घ्या, जे करणारे गुरुजी असतात, आपण काय म्हणतो, अरे आता ह्या शनिवार रविवार सुट्टी, आपण फोन करतो, अहो गुरुजी आम्हाला आता शनिवार रविवार सुट्टी आली आहे, मग आता जोडून कुठली तरी अमुक अमुक जयंती आली आहे तर होईल का? ते सांगतात हो होईल की या, आपण जातो. तसं नसतं. प्रत्येक कर्म करताना कर्मकांड असं आपण कांड म्हणू, जे कांडलं गेलेलं आहे म्हणजे ते दबलं गेलेलं आहे. कांड कसं, जसं आहे ना की रामायणाची कांड म्हणतात. रामायण म्हणजे रामाचं आयुष्य कांडलं गेलेलं आहे, म्हणजे दबलं गेलंय. राम कायम लोकांच्या विचाराखाली राहिलेलं आहे. स्वतःचं मत त्याला प्रदर्शितच करता आलं नाही रामाला. म्हणून त्याचा रामायणात कांड हा शब्द वापरताय. कांड म्हणजे कुठले एक हिंदी शब्द पण येतो किंवा कुठले उद्योग नाहीत. किंवा एखादा म्हणून क्या कांड करके आये हो, तर तसं नाहीये. कांडलं म्हणजे दबलं गेलेलं आहे. अच्छा, आपण कधी बघितलं का आयुष्यामध्ये किंवा रामायणामध्ये बघितलं की रामाने कुठल्या जाताना येणाऱ्या स्त्रीचा पदर ओढलाय, ओढणी ओढलीये, कोणाची मटकी फोडलीये? काही नाही, काहीच नाही. रामा तू दशरथाचा मुलगा आहेस, तुला हे तू असं वागणं तुला शोभत नाही, शांतच बस. राम हातगडी. कृष्णाचं विरुद्ध सगळ्या लीला त्यांनी केल्या.
बिभत्सता होती का ओढण्यात, हे फोडण्यात, माखन चोरून खाण्यात? नव्हती. हे गुण आहेत हे मनुष्यामध्ये. त्यांनी पूर्ण हे काय सांगतोय की मनुष्य जीवन जगताना तुम्ही सर्व रंगाने जगा, हे त्यांनी सांगितलेलं आहे. पण त्याच्यात बिभत्सता नसावी, त्याच्यात कुठलाही घाणेरडापणा त्याच्यामध्ये नसावा. तर हे ह्या गोष्टी आहेत. त्या लीला होत्या, कृष्णाच्या लीला होत्या, म्हणून त्याला कृष्ण लीला म्हणतो आपण. रामाच्या लीला नव्हत्या. त्यामुळं रामाचं जीवन कसं जगावं, तर म्हणजे कसं असावं, तर रामासारखं असावं. डिसिप्लिन कसं जगावं आयुष्यात, त्यांची जी सगळी पात्र आहेत ही आपल्याला शिकवतात डिसिप्लिन. आणि कृष्णाचं जीवन कसं मुक्त जगावं आणि आनंदाने जगावं, कशा लीला केल्या आहेत, त्या प्रत्येक लीलेतनं आपण जीवन कसं जगावं हे कळलं पाहिजे. असो, आपण परत इथं येऊ. तर त्यामुळं पितृदोषाच्या ह्याच्यामध्ये तुम्ही गुरुतत्वाच्या अनुषंगाने स्वतःचं एक गुरुची उपासना. मग मी परत त्याच्यात आलं की मी अमुक यांची करू का, तमुक यांची करू का? तर तसं नाहीये. आपल्याला दिलेले आहेत ना की एवढे अवतार दिलेले आहेत, तिथल्या कुठल्याही देवतेची करू शकता. किंवा सगळ्यात सोपं, प्रथम गुरु हे आई वडील आहेत. तर आई वडिलांचं नाव घ्या. मग ते माझे आई वडील जिवंत आहेत, मग माझे आई वडील जिवंत नाही आहेत, त्याचा काही फरक पडत नाही. म्हणजे जे गुरु असतात, आता आपण अक्कलकोट स्वामी म्हणू, तुम्ही म्हणाल का देहानी आहेत, पण तुमचं मन म्हणतं ना की स्वामी आहेत इथं. म्हणजे याचा अर्थ तुम्ही मानण्यावरती असता. स्वामी आहेतच, सर्व ठिकाणी आहेत ते. एखादी चुकीची गोष्ट घडत असेल तरी आपण त्यांना दोष देतो. म्हणजे इथे एक मुद्दामून क्रॉस विषय करून सांगतो की स्वामी तुम्ही कुठं होता ते घडलं तेव्हा, मी तुमची किती करते? तर नाही. पहिलं हे लक्षात घेतलं पाहिजे की माझा जन्म हा कर्माच्या अनुसारून आहे आणि त्याच्यामध्ये भोग हा एक अविभाज्य घटक आहे. परमेश्वर बघतोय, ते बघताय, पण हे तुला भोगायचंच आहे की जे तू टाळून आलेला आहेस अगोदर, हे तुला तर हे भोगणं प्राप्त आहे. तू पैसे दुसऱ्याचे घेतलेस, त्यामुळे तुझीही चोरी होणं किंवा ते पडणं गरजेचं आहे. उगाच कोणाचे दागिने किंवा पैसे चोरीला जात नाही. आपण म्हणतो की माझे पैसे चोरीला गेले, दागिने चोरीला गेले. कुठंतरी आपण कोणाचं तरी घेतलेलं असतं किंवा पूर्वजन्मी चोरलेलं असतं. हे तुम्ही मानणं आणि स्वीकारणं गरजेचं आहे. म्हणून दरवाजे उघडे ठेवून जाऊ नये, म्हणजे हेही सांगतो. किंवा त्याच्यातनं असं स्वतःचा गाफीलपणा करू नका. पण जे जीवनात घडतंय ना, त्याच्यामध्ये कुठंतरी आपल्या कर्माचा दोष आहे. हे कारण काय, मग त्यातनं मार्ग निघतो. परमेश्वर काय करत असतो की जोपर्यंत कळत नाही ना ह्याला, तोपर्यंत तो त्या घटना घडवत असतो. पण ज्या दिवशी माणसाला कळतं नाही ह्याचा मी गुन्हेगार आहे, याची मी शिक्षा, म्हणजे जर तसं कोर्टात केस चालतात आणि शेवटी जेव्हा प्रूव्ह होतं की हाच दोषी, तेव्हा तो तुरुंगामध्ये म्हणजे फायनल शिक्षेला जातो. मग त्याच्यापेक्षा आपण जर केलेलं असेल काही, तर आपण त्या परमात्म्याच्या जवळ बोलणं, त्याला माहितीच असतं. फक्त तुमच्या मुखातनं ते वधून घेणं गरजेचं असतं किंवा तुम्ही ते स्वीकारणं गरजेचं असतं. मग पितृऋण जे असतं त्याच्यात कित्येक आत्ता वृद्धाश्रम आहेत. मग वृद्धाश्रमात असलेली कित्येक माणसं त्याच्यात आहेत की जे आता खुडत पडलेली आहेत. हा पितृदोषच आहे. म्हणजे त्या जे आजी आजोबा तिथं आहेत, त्यांचाही पूर्वकर्माचा दोष आहे की काहीतरी केलेलं आहे. कारण कर्म त्याचे फळ लाभते केवळ, त्याच्या व्यतिरिक्त शब्दच नाहीये. जे तुम्ही पेरलंय ना तेच येणार आणि मग तेच त्यांच्या नशिबी येतं. पण होतं कसं की जसं मी मागाशी सांगितलं की भगवंत ठरवतो की ह्याला कोणाला कुठं सेटल करायचं, म्हणजे कुठल्या माणसाला कुठल्या घरात जन्माला टाकायचं म्हणजे त्याचे भोग कंप्लीट होतील, असा तो बरोबर तो सेटिंग करूनच त्या घरामध्ये जन्माला घालतो. मग त्या मुलालाही तिथेच जन्माला घालतो. हे जे भोग आहेत ना, हे याचा पण भोगायला पाहिजेत. म्हणजे आई वडील आहेत, पण त्यांना आई वडिलांनी काही स्वतःच्या आई वडिलांना त्रास दिला असतो तेव्हा ती मुलं असतात. मग त्यांच्या भोग आता कुठे प्राप्त होणार, तर इथं होणार. मग हीच मुलं त्या आई वडिलांना याच्यामध्ये वृद्धाश्रमात ठेवतात. म्हणजे त्यांचा पूर्वकर्मेचा त्यांचा दोष हा तिथं त्यांना ते फलस्वरूपात द्यायला लागतो. पण गंमत अशी झाली, आता ह्या मुलांनी पण आई वडिलांना टाकलं, म्हणजे हेच सर्कल चालू राहणार का? तर नाही. मग तुम्ही जशा तुमच्या कर्म असतात ना त्याच्यामध्ये ती नियती ठरवते की ह्याच्या हातनं कुठल्या गोष्टी घडल्या पाहिजेत. कारण परत तिथं ते त्याचे आई वडील नसतात,
पूर्व योनीमध्ये ते कोणीतरी वेगळंच असतं, त्याच्यासाठी ते त्रासाचं ते फळ देण्यासाठी असतं. आपल्याला आपण फक्त म्हणतो हे आई वडील आहेत. परमेश्वरी किंवा नियतीच्या दृष्टीने ते आई वडील नसतातच, ती योनी वेगळी आहे. ती म्हणजे आत्ताच्या जन्मात त्याचे आई वडील, पण हे कुठंतरी ती व्यक्ती आई दुसरीकडे असते, बाबा दुसरीकडे असतात आणि ह्या मुलाशी कुठेतरी कनेक्ट होऊन त्रास दिलेला असतो. त्याच्यामुळं ह्या गोष्टी होतात आणि ह्याचंही फळ ह्याला भोगायलाच असतं. म्हणजे सगळ्या गोष्टी या सिक्वेन्स, सगळं प्रोग्राम ठरलेला आहे सगळा. फक्त आपल्याला ह्याच्यातनं सुसह्या, फक्त मग भगवंतांनी काय सांगितलं, सुबुद्धी 25% तुला दिलेली आहे, तसा तू वापर कर, स्वीकार. आधी स्वीकारल्याशिवाय त्याच्यामध्ये गोष्ट होणार नाही. श्रीकृष्णाने अर्जुनाला काय गळ्यात गळे हात घालत होतं तेव्हा भगवद्गीता सांगितलेली नाही. जीवनामध्ये संघर्षाची परिस्थिती जेव्हा उत्पन्न झाली, अशा संघर्षमय अवस्थेमध्ये, संघर्ष जिथं चालू होता अशा भूमीवरती भगवंताने अर्जुनाला भगवद्गीता सांगितलेली आहे. म्हणजे भगवंत हा असतो, पण तुम्हाला वेळ मिळेल किंवा फावल्या वेळामध्ये तो तुम्हाला ते ज्ञान देत नाही. ते तुमच्या कर्माच्या अनुसरूनच तुम्हाला तो देतो किंवा तसं सांगतो. त्यामुळं परमेश्वर आपल्या बरोबर आहेत, महाराज आपल्या बरोबर आहेत, हे कायम आपण लक्षात ठेवायचं. पण त्यांनी माझं हे काम करावं आणि मी त्याच्यातनं मोकळं व्हावं हे कृपया गृहीत धरू नका. असं होत नाही की मी अमुक केलं त्याच्यात. असह्यचं सुसह्य एवढंच काम होतं. आता ह्याच्यामध्ये अजून अंधश्रद्धा कुठे निर्माण होते. मग त्र्यंबकेश्वरला गेला एखाद्याचा, मग आपण जाऊन आल्यानंतर फोनाफोनी स्त्री पुरुषांचे चालू होतात, आम्ही त्र्यंबकेश्वरला गेलो होतो, अमुक अमुक केलं. मग एखादा म्हणतो की नाही मी जाऊन आलो आणि मला माझ्या मुलीचं लग्न ठरलं, मुलाला नोकरी लागली. हा प्रश्न मी माझ्या डॉक्टरना, आमच्या म्हणजे माझ्या गुरूंना विचारला होता. मग ही काय भानगड आहे, म्हणजे हे गणित जर असं असेल तर एका झटक्यामध्ये सगळे दोष गायब, की लगेच त्यांना त्याचा इफेक्ट मिळावा. तर त्यांनी काय सांगितलं की एक फुगा समोर लाव, 10 खडे घे, लांब उभा राहा आणि एक एक दगडांनी तो फुगा फोडायचा प्रयत्न कर. नेम बरोबर असेल तर तो फुगा फुटणारच आहे. पण 95% वेळा असं होतं की नेम आपला काही बसत नाही. आपण जे ह्याच्यात जातो ना जत्रेत, ते ग्लास लावलेले असतात, इतके जवळ असतं, आपण म्हणतात हे ना इझी फोडू, पण ते फुटत नाहीत. समोर असतं पण ते फुटत नाही. मग तसं ते फुगा जर असेल ना, तसं तो फुटत नाही. पण मग त्यांनी सांगितलं ते 10 दगड घ्या आणि एकदम त्या फुग्यावरती भिरकावा, त्यातला कुठला तरी दगड निश्चित फुगा फोडतो. सांगायचं तात्पर्य असं की जेव्हा 10 माणसं जातात त्र्यंबकेश्वरला, त्यातल्या एखाद्याच्या पत्रिकेतला दोष मायनर असतो, तो तिथं क्लिअर होऊन जातो त्या मंत्रोच्चाराने. सगळी गणितं व्यवस्थित जमतात, तिथले पुरोहित पण व्यवस्थित सगळं करतात आणि तो होतो, तो दोष तेवढा कमी होतो. आणि तो दोष कमी झाल्यानंतर ती परिस्थिती उत्पन्न होते की हा पुढचं कर्म करू शकेल. मग ते जे झालं याच्यामध्ये ना एक क्लॅरिफिकेशन अशी द्या, तुम्ही मगाशीपासून सांगताय की दोष कमी होतो, पण तो दोष परत वाढतो का, म्हणजे वारंवार जाऊन करायला लागतं का? नाही, ही खूप मोठी चूक आहे. माझ्या एक ओळखीचे आहेत, नातेवाईक आहेत, ते दर महिन्याला जाऊन तिथं हे करायचंय, त्रिपिंडी करायचे. म्हणजे गंमत बघा, दर महिन्याला जाऊन त्रिपिंडी करणं म्हणजे काय, म्हणजे आश्चर्यच वाटलं मला. म्हणजे यांचं नाही वाटलं, त्या गुरुजींचं वाटलं की दर महिन्याला जाऊन त्रिपिंडी कसं काय करू शकेल. आणि एक लक्षात घ्या, त्याचेही नियम आहेत. 3 वर्षाच्या वर एक वॉरंटी असते की नाही आपल्या, किती उत्तम औषध असो, कुठलीही गोष्ट असो, जेव्हा त्याचं मॅन्युफॅक्चरिंग डेट आणि एक्सपायरी डेट लिहिलेली असते. मग मंत्राची सुद्धा एक्सपायरी डेट लिहिलेली आहे, लक्षात घ्या. कुठला मंत्र किती दिवस चालेल, तसं जर असतं की एकदाच म्हटलं तर परमनंट काम होईल, तर गोंदवलेकर महाराजांनी अखंड नामस्मरण सांगितलंच नसतं की तुम्ही कायमच एकदाच तुम्ही म्हणा तुमचं काम झालं. तसं नाहीये. ही तुम्हाला दिलेली तात्पुरती शक्ती एवढ्या वेळामध्ये तुम्हाला तारून नेणार आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही परत आहे त्यातच. म्हणजे आपण म्हणतो ना की तुला सुधारायची संधी देतो, व्यसनाधीन झालाच ना व्यसनमुक्तीमध्ये टाकतो. हे 2 महिने तुला सुधारायची संधी आहे, मग त्याच्याप्रमाणे वागल्यानंतर तू जर सुधारलास मग त्या माणसाचं व्यसन तरी सुटतं, नाही तर परत तो व्यसनाधीन होतो. तसं
ह्या ज्या पूजा असतात किंवा जे मंत्र करतात किंवा ह्या जो दोष त्रिपिंडी जातो तर त्याच्या अनुषंगाने त्या केलेल्या असतात. किती जण गेल्यानंतर आता त्यांनी केल्या असतील, त्यांनी बघितलंय की ते जेव्हा हे करतात की मी खाली जागा साफ करून बसलोय, कधीच करत नाही. शास्त्रात दिलेलं आहे जे कार्य कर्म तुम्ही कर्मकांड करत असतात ती भूमी तुम्ही स्वतःच्या हाताने साफ करायची असते. हे एकही माणूस तुम्ही तुमच्यातला तुम्ही मला फोन करून सांगा की मी केलं, कोणीही केलं नसेल. गुरुजी सांगितलं इथं बसून घ्या की पटापटा पटापटा पटा बसून घ्यायचं. कधी एकदा बसता येतंय मग त्याच्यामध्ये ते तामण बघायचं की मला मोठं मिळालंय ना, त्याच्यात पाणी मिळालेलं आहे ना, माझा पाठ टोचत नाहीये ना. मग बायको मागं उभी असते, अहो टोचतंय का, तुम्हाला अजून काही देऊ का. ह्या गोष्टी घडतात, ह्या नाहीयेत. हे पाठ सुद्धा तुमच्या नशिबामध्ये जर वाईट आला ना तर तो भगवंत ठरवतो ह्याला जो आहे ना हा आलेला आहे ना ह्याची शिक्षा मिळालंच पाहिजे. इतकं परमेश्वराशी तुम्ही कनेक्टेड आहात त्या तत्वाशी. मग तिथं त्याच्यामध्ये मग तो पहिल्यांदा मग आचमन करताना कोणाला कळत नाही असा धरावा असा धरावा, असं धरावं कसं धरावं, कसंही करा. हे अशा भानगडी चालतात. मग कशासाठी हवंय, घरामध्ये करतात. मी परत एकदा सांगतो, वास्तुशांत आणि उदक शांत ह्या दोन शांती सोडून घरामध्ये कुठलीही शांत करत नाहीत. हे काळ्या दगडावरची रेग आहे. जर कोणाला आक्षेप असेल, जर कोणी तुम्हाला म्हणलं आम्ही करतो आम्ही चालतो, त्याला तुम्ही माझ्याकडे घेऊन या, त्यांनी मला त्याच्यात दाखवावं सिद्ध करून. आपण जी गोष्ट शांत करतो ती घरामध्ये करत नाहीत. शांत ही मंदिरामध्ये जाऊनच करायला लागते. त्या मंदिरामध्ये तुम्हाला सगळी माहिती घेऊन तुम्ही ती करा, उगाच काहीतरी करायचे म्हणून करू नका. तिसरी गोष्ट, कितीही उत्तम जवळचे जरी गुरुजी असतील तरी ते हे मंत्र म्हणू शकतात की नाही, एक म्हणजे पद्धत आहे. कोणाचा मी याच्यातनं अपमान कोणालाच करू शकत नाही किंवा करायचा हेतू नाही. पण मी एक सांगतो की लहानपणी आमच्या घरी सुद्धा चतुर्थीला गुरुजी यायचे आवर्तन करायला. आणि आवर्तन केल्यानंतर असं आपण म्हणतो की लहानपणापासून मग संस्कार असतात. आणि मग कळलं की हे कुठल्या शाखेचे आहेत गुरुजी. बघा का, म्हणजे यजुर्वेदी शाखेचे आहेत, शाखा पण आहे त्याच्यामध्ये, ऋग्वेदी आहेत. तर हे का महत्व असतं तुम्हाला सांगतो. त्याचे जे मंत्र असतात, आपण ज्या ह्याच्यामध्ये जन्म घेतलेला आहे, योनीमध्ये ज्या पिंडात जन्म घेतलेला आहे, त्याला त्या अक्षरांची त्या कंपनांची सवय असते पूर्वजन्मापासनं. म्हणून तुम्हाला इथं असतात. म्हणून तुम्हाला ती कुठल्या शाखेचे जे गुरुजी असतात ना ते काम करतात. म्हणजे ऋग्वेदी गुरुजी असतील आणि त्यांनी यजुर्वेदी मंत्र म्हटले तर ते काम करत नाहीत. त्याच्यावरती प्रत्येक शब्दावरती दाब असतो, तो दाब उत्पन्न होत नाही. हे बऱ्याच जणांना माहीतच नाहीयेत. तुमच्या ओळखीचे 5 गुरुजी घेऊन या, ते घेऊन येतात, काम चालू करतात. म्हणून हे जे गोष्टी असतात ना ह्या अतिशय काटेकोर पद्धतीने ह्या पुढं केला तर सांगा गुरुजींना. आमची शाखा ही आहे, हे सगळे शाखेचे गुरुजी आणा. त्या गुरुजींच्या आडनावावरनं कुठं आपल्या पुण्यामध्ये कुठं नवा विष्णू मंदिर आहे, तिथं कुठं शिकलेलं, कुठल्या शाखेचे आहेत हे विचारून घ्या. आणि जर एखादे गुरुजी असतील की दुसऱ्या शाखेचे असतील तर त्यांना म्हणू की तुम्ही नुसते बसा, मंत्र म्हणू नका. हे मी खूप तुम्हाला अतिशय महत्वाची गोष्ट सांगतोय. कारण आपण काय असतं, एखादी अडचण किंवा गोष्टी दूर करण्यासाठी करत असतो तर त्याला फक्त कुठं चालू शकतं तर सत्यनारायणाची पूजा, श्री दत्ताची पूजा, गणपतीची पूजा एवढंच फक्त चालू शकतात. ते सुद्धा नसावं. आपल्या शाखेचे असतात, आपण करावं. पण कसं शोधायचं आपली शाखा? त्या गुरुजींच्या आडनावावरनं कळतं किंवा त्यांच्या उच्चारावरनं कळतं. आपल्या पत्रिकेत कसं कळतं की बाबा ते आपल्याला कुलाला माहिती असतं. म्हणजे ते अनुवंशिक पुढं येत असतं की आपण कुठल्या शाखेचे आहोत. ते आपल्या कुल जे असतो त्या कुलामध्ये असतो की मी बापट आहे तर माझ्या याच्यामध्ये माझ्या कुळामध्ये मी कुठलं कुळ आहे, कशाशी निगडीत आहे, म्हणजे कुठल्या तत्वाशी निगडीत आहे हे दिलेलं असतं. त्याच्यातनं कळतं याला आपण काय करावं ते. आणि हे खूप महत्वाचं आहे. घरामध्ये शांती कुठली करू नये. शांती करण्याच्या अगोदर
हे पहिलं गरजेचं. अजून दुसरी गोष्ट महत्वाचं आहे की एखाद्याची तुम्ही मंदिरात जाऊन शांत करताय, मंगळाची शांत करताय आपण असं धरू. त्या मंगळाची शांत करारामध्ये कुठं ती स्थानं दिलेली आहेत. म्हणजे उज्जैनला मंदिर एक आहे, त्याच्यानंतर नक्षत्रांची मंदिरं वेगवेगळी आहेत. तर त्या अनुषंगाने आश्लेषा नक्षत्र ज्यांचं आहे, हे सगळ्यात म्हणजे आत्तापर्यंत आम्ही जो अभ्यास केला त्याच्यामध्ये आश्लेषा नक्षत्र हे कर्क राशीच्या याच्यामध्ये येतं. हे थोडंसं घातक नक्षत्र आहे. म्हणजे मुद्दामून एक एक्स्ट्रा माहिती सांगतो. घातक म्हटल्यानंतर लगेच घाबरू नका, अरे बापरे माझा आश्लेषा आहे तर आता काय करू, तसं नाहीये. त्याला असं दिलेलं आहे की त्याचा जन्मापासून मृत्यूपर्यंत त्या नक्षत्राची 3 वेळा शांत होणं गरजेचं असतं. एकदा नाही 3 वेळा शांत. म्हणजे लहानपणी आपल्याला जेव्हा जन्म होतो आपण जे ऐकतो की ह्याला गाईच्या खालनं काढलं, गाईने हुंगला, तांबड्या गाईला हुंगाला दिलं वगैरे, जे आपण ऐकत असतो त्याच्यामध्ये किंवा ते बघत असतो, तर त्याच्यासाठी ती कारणं असतात की तो दोष असतो. दादा याच्यामध्ये ना हे दिस इज कॉमनली हर्ड की आम्ही मुलाची लहानपणी शांत केली होती. तर ती जी शांत केलेली असते ना, तर जुन्या काळी तुम्ही बघा, ज्यांच्याकडे जुन्या पत्रिका असतील ना, तर त्यांच्याकडे गुरुजी हाताने लिहून द्यायचे पत्रिका, फाउंटन पेनने लिहून द्यायचे. आणि त्या पत्रिकेच्या सगळ्यात मागच्या बाजूला ती जर शांत केली असेल, जसं तर सरांनी विचारलं, तर त्याच्यावरती दिनांक असायचा. दिनांक अमुक अमुक या दिवशी अमुक शांत केली, हे त्याच्यावर लिहिलेलं असायचं. की ते पुढे गेल्यानंतर पुस्तक पत्रिका उलगडली की तेव्हा कळायचं, रेकॉर्ड आपण म्हणतो की हे केलंय का नाही केलंय, तसं ते रेकॉर्ड असायचं. सध्या काळामध्ये ते रेकॉर्ड मिळत नाही. काही जण फक्त पैसे वाचवण्यासाठी किंवा सांगतात, हो आम्ही ते लहानपणी करून घेतलंय, काय केलंय हे माहित नाही, म्हणून आत्ता करावं का, असं सुद्धा एक विचार होतो ना. मग केलंय, मग औषध दिलंय तर ताप उतरलाय का, म्हणजे त्या मुलाचं केलंय पण त्या मुलाला आत्तापासनं आता शांत करायला तुम्हाला सांगितली आहे, तर त्यावेळेचा जो मधला काळ आहे हा कसा व्यतीत झालेला आहे, तो सुसह्य झालाय का असह्य होता. तो जर सुसह्य असेल तर केलीये, तो दाखला आहे, कारण त्याचा तो इम्पॅक्ट असतो. त्याची जसं सांगितलं की मंत्रांची सुद्धा एक्सपायरी दिलेली असते की तिथं एकदा आयुष्यात एकदा त्र्यंबकेश्वरला जाऊन आलं की झालं असं नाही. 3 वर्ष 3 इयर्स त्याची 36 महिन्याची एक्सपायरी आहे. 36 महिन्यामध्ये त्याचा परिणाम निघून जातो. म्हणजे त्या जो केलेला विधी असतो की त्याच्या मग 3 वर्षांनी मी परत करायला पाहिजे का, मग आता मी परत 3 वर्षांनी जातो, तर जसं गणित नसतं तेव्हा परत तुमच्या पत्रिकेतले ग्रह पाहिले जातात. ओके. तेव्हा स्थिती काय होती, आज स्थिती काय आहे. म्हणजे मला तापच नाहीये पण कदाचित येऊ शकतो म्हणून गोळी घेतली तर ती काय उपयोग होणार नाही, ती तशीच वाया जाणार आहे. जेव्हा ताप येईल तेव्हा बघू. मग ताप आला की लगेच तिथं जायचंय का, तर नाहीये. मार्ग दिलेले आहेत सगळे. आई वडिलांची सेवा पहिला, तुमचं घरामध्ये तुमची जी कुलदेवतेचं स्मरण आहे ना, हे प्रत्येकाने आजपासून जरी चालू केलं तरी 80% तुमच्या जीवनातले प्रॉब्लेम संपतील. 80% राहणार नाही, इतकं कुलदेवतेचं महत्व आहे. त्यामुळं कुलदेवता, रोज कुलदेवतेच्या नावाने तुम्ही 2 मिनिटं का होईना शांत बसा. जे तुमचं आहे त्या कुलदेवतेचं तुम्ही स्मरण करा. तिसरी गोष्ट, तुमचं जी देवता आहे, म्हणजे तुमच्या पत्रिकेमध्ये जी देवता दिलेली आहे त्या देवतेचं तुम्ही स्मरण करा. म्हणजे ह्या 3 गोष्टी तुमच्या जीवनातलं सहजता पुढे नेण्यासाठी उपयोगी पडतात. म्हणजे पितृदोष हा जो त्याच्यात सांगितलं जातं की तुम्ही घाबरवलं जातं, तर काही घाबरू नका. हा फक्त तुम्हाला दर्शवण्यासाठी हे परमेश्वराने किती पाठवलंय बघा, डायग्राम घेऊन पाठवलेलं आहे की तुला मागच्या जन्माचा दोष आहे बरं का, हा तुला आता पुढं करायचा आहे, तर हे तुला देणं आहे, म्हणून तुला हे करून पाठवलंय. तर तू त्याच्याप्रमाणे तुला वागायचं आहे की तुझं आयुष्य जाणार आहे हे लक्षात ठेव. इथपर्यंत परमेश्वराने तुम्हाला जन्मताच ती सोय करून दिलेली आहे, म्हणून हा पितृदोष आहे. तर तिथं कळतं. मग तसंच मातृदोष पण येतो. तो म्हणजे आता वडिलांच्या घरचे आजी आजोबा झाले, मग दोष कोणाचा, आजी आजोबांच्या घरचा आहे म्हणजे वडिलांकडचा आहे का आईकडचा आहे, म्हणून मातृऋण पण असतं. म्हणजे आईच्या घरच्यांना किंवा आईला त्रास दिलेला जी व्यक्ती
स्वतःच्या आईला त्रास देते तिच्यासारखी महापापी कोणी नाही हे आपल्या शास्त्रात सांगितलेलं आहे. हा दोष दुरुस्त परमेश्वर सुद्धा करू शकत नाही. त्यामुळं हे सगळ्यात लक्षात घेणं खूप गरजेचं आहे की कितीही झालं तरी जिच्यामुळं तुम्ही हे जग आज पाहताय त्या व्यक्तीला तुम्ही त्रास देऊ नका. मी असं म्हणत नाहीये, प्रत्येकाची घराची स्थिती वेगवेगळ्या असतात की मी अगदीच असं हे करत नाही की वृद्धाश्रमात जाणारी प्रत्येक व्यक्तीला मुलंच दोषी असतात. नाही, काही वेळा ते वृद्ध सुद्धा काही जबाबदार असू शकतात की त्यांच्यामुळे सुद्धा आहे. म्हणजे ह्या घटना त्याच्यामध्ये होतात. पण जे तुमच्या आईचं नाव आहे हे तुम्ही घेणं गरजेचं आहे. मग मातृऋण कमी होण्यासाठी मी काय करावं सर, त्याला काहीतरी उपाय पाहिजे ना काही त्याच्यामध्ये. मग तुम्ही बुधाचं उपासना करू शकता, बुध देवतेची उपासना करू शकता. आणि नाही केलं त्याच्या तर फक्त आईचं नाव घ्या. म्हणजे इतकं सोपं मातृऋण उतरवायला आहे. कुठल्याही प्रकारची आज ऐसा ऐसा है, आज अवसर है तो आज आप पूजा बुक कीजिए ये हो जाएगा, असं शक्य आहे का? एक नुसतं हे केल्यानंतर होणं शक्य नसतं. तुम्ही तिथं असणं गरजेचं असतं, तुम्ही तिथं करणं गरजेचं असतं. ते निदान त्याचं तुम्हाला ते मंत्र जप म्हणणं गरजेचं असतं त्याच्यात. आणि तिसरं असतं ते स्वऋण असतं, म्हणजे स्वतःच ऋण. म्हणजे आपण स्वतःच्याच आत्म्याला आपण दिलेला क्लेश असतो. म्हणजे आपला आत्मा पण एखाद्याला फसवलं, आपण जे म्हणतो ना की मनुष्य द्विमानाचा असतो. समोर पैसे समोर चालत असतो, एखाद्याच्या खिशातनं पैसे पडतात, आपल्याला दिसतं त्याचे पैसे पडले, मग ते उचलतो, आपण बघतो. मग आपलं एक मन सांगतो अरे पैसे परत दे, तर दुसरं मन म्हणतं की नको, कशाला दिले, राहू दे, तुला सापडलेत ना, तू काढलेस का खिशातनं पडलेत. पण तुला ते दिसले दुसऱ्याचे पडलेले आणि तुला ते देणं प्राप्त आहे. म्हणजे काय आहे, तू हा कर्म वाईट कर्म केलंस, त्याला तू द्यायला पाहिजेस. तुम्ही रस्त्याने चाललायत, कोणालाच माहित नाही आणि पैसे पडले आणि तुम्हाला ते मिळाले. तर आधी जुन्या काळी म्हणायचंय की पैसे मिळाले तर जा देवाच्यामध्ये कुठल्या तरी मंदिरात ठेवून ये किंवा काहीतरी ठेवून ये, असं याच्यामध्ये. तर काय आहे की तेव्हा आपल्याला ही एक संस्कारित सवय असावी की त्याच्यात की कोणाचं काही घेऊ नये. हा फक्त त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे की ते परमेश्वर आहे, ती परमेश्वर ही शक्तीच ती आहे. 10 रुपये सापडले, मंदिरात जाऊन टाकले की तो परमेश्वर बरोबर ज्या माणसाचे पडलेले असतात ना त्याला कुठल्या तरी मार्गाने ते बरोबर देतो. म्हणजे परमेश्वर इज अ रिझर्व्ह बँक, की तो त्याला बरोबर सगळा तो हिशोब त्याच्यामध्ये तो करत असतो त्याच्यामध्ये. मग म्हणजे पितृऋण, मातृऋण आणि स्वऋण हे 3 ऋण जे आहेत हे तुमच्या कुलदेवतेच्या सेवेमुळेच जातात. आता राहिलं भाग ग्रहांचा की जो आपण शनीचं आपण म्हटलं की 7.5 त्याच्यात हे झालेलं आहे. तर मुळामध्ये शनी ग्रह 2.5 असं 3 राशींमध्ये असतो. या 3 राशींमध्ये तुम्हाला तो फक्त आणि फक्त उत्तम जीवन कसं जगावं हे फक्त मार्गदर्शन करत असतो. तो मार्गदर्शन करतो की आपण आयुष्यात खूप काही केलं, कुठेतरी एक शासन पाहिजे ना, कोणतरी शासक पाहिजे की त्याच्या रूल्स रेग्युलेशनमध्ये आपण बसतो, त्याच्या अनुषंगाने चालतो. त्याला फक्त एक शासक आहे. मागच्या भागात सांगितलं होतं, कर्म उत्तम आहे तर घाबरायची गरज नाही, कर्म चुकीचं आहे तर शिक्षा निश्चित आहे. कारण आता तो शिक्षा देणारा आलेला आहे ना, की तो तुमचा आता हिशोब करायलाच आलेला आहे. मग तो काय करतो, तुमचा लेखाजोखा काढतो. जसं एक तुमचं ऑडिट होतं ना त्याप्रमाणे तो ऑडिट करतो. काय केलं बाबा तू आता एवढ्या वर्षाच्या आयुष्यात, 7.5 वर्ष चालत 33 वर्षांनी येते, 28 वर्षांनी चालू होते. आपल्याला आता मेष राशीची 7.5 चालू झाली बरोबर 29ला. पण आदल्या राशीमध्ये असं होतं का की मनुष्य दरवाजातच आला डायरेक्ट, पहिलं तो जिना चढतो, फाटक उघडतो, बिल्डिंगमध्ये येतो, असं येतच नाही की डायरेक्ट तो उभा राहिला. म्हणजे जी यायची प्रक्रिया आहे तशी शनी महाराजांची यायची प्रक्रिया पहिल्या राशीपासून सावकाश सावकाश येतात की मी आता येतोय म्हटल्यानंतर तुम्ही बघा, प्रत्येक मनुष्य म्हणतो काय सांगू आता 29 मार्चपासून 7.5 चालू होते, माहीत नाही काय आहे ते. म्हणजे तुम्ही विचार आधीपासून करायला लागता, महिना 2 महिने आधीपासून करायला लागता की त्याच्यात. आणि ज्यांची संपते त्यांना असं वाटतं चला आता आयुष्याचं माझं सगळं सार्थकच झालं, आता शनी महाराज गेले
तर त्यामुळे आता मला काही कोणाची भीती वगैरे, मंदिरं बघा त्या दिवशी दोन्ही बाजूनी भरलेली असतात. एक असतात ज्यांची 7:30 संपलेली असते ती आनंदात, आणि एक असतात की त्यांना अतिशय वाईट की आजपासून सगळं चालू झालं त्याच्यात, की तिथलं तिथं मग मित्र मैत्रिणी किंवा नातेवाईक भेटतात. हो का, नाही खूपच त्रास झाला, पण मी आपल्या शनिवारी यायचंय. म्हणजे ज्यांचे संपलेले असते ना ती मनात भीती टाकून जातात. पण असं सांगत नाही की काय हो खूपच छान, म्हणजे गेल्या 7.5 वर्ष पण सगळं खरं कळलं बरं का, की नातेवाईक मित्र कोण होतं, आणि खरंच पैशाचं नियोजन आमचं चुकलं होतं, पण आता महाराजांच्या ह्याने आता ते कसं करायचं, आणि ते देऊन गेले हे कोणी सांगतच नाही. फक्त भीती मनामध्ये. शनी महाराज म्हणजे भीती, की मग सगळ्या गोष्टी चालू. आणि इथं गंमत अजून एक काय होते माहिती का, आपण मंत्र म्हणतो आणि ह्या मंत्रामध्ये त्या देवतेचं आवाहन करतो, आणि त्या देवतेचं आवाहन केलं की त्याची ऊर्जा आपल्यामध्ये निर्माण होते. मी मागच्या भागामध्ये शनी महात्म्याच्या ऐवजी शनी महिन्म स्तोत्र वाचा असं सांगितलं होतं. म्हणजे त्याचं मी कारण सांगतो की शनी महात्म्याचं म्हणजे एखाद्याला मी जर प्रेमाने त्याचं करत असेल ना, तो माणूस तुम्हाला सोडून जात नाही. लक्षात घ्या तत्व कसं काम करतं. आणि इथं कसं आहे, हे तुमच्याकडे ऑडिट करायला अधिकारी जर काही न बोलता सुद्धा तुमच्या समोर खुर्चीत बसून राहिला, तर तुमचं मन काय सांगतं, आता हा काय बोलेल, हा काय बघेल, यांनी इकडं काय केलं तिकडं, म्हणजे प्रश्न तुमच्या मनात येतात. तो त्याचं काम करून तो तिथे शांत बसलेला असतो. म्हणून शनी महिन्म स्तोत्रामध्ये जो दाखला दिलेला आहे ना, की ते दाखले दिलेले आहेत की कोणाकोणाला कशा पद्धतीने महाराजांनी सहाय्य पण केलं आणि शिक्षा पण दिली. हे तुम्हाला कळायला पाहिजे की याच्यामध्ये की रावणाला 7:30 चालू झाली आणि रावणाचा त्याच्यामध्ये अंत झाला. पण रावण म्हणजे काय ती व्यक्ती द्यायची त्याच्यामध्ये घ्यायची नाहीये, ही एक वृत्ती आहे. की त्याची वृत्ती काय होती, म्हणजे तो एवढा मोठा शिवभक्त होता वास्तविक. म्हणजे शंकराचा सगळ्यात मोठा भक्त कोण तर रावण होता, पण शनी महाराजांनी त्याची पापाची लगेच तिथे लिस्ट त्याच्यामध्ये तयार केली. तो आला, ती संधी आली, त्याच्यामध्ये त्याला शिक्षा देऊन ते मोकळे झाले. पण त्याचबरोबर इतरही त्याच्यामध्ये आहेत की जे काहीच नव्हते, की ज्यांना दिसायला डोळ्याला बोटीमध्ये दगड पाचवला दिसायचा, पण जेव्हा उचलायला गेले तेव्हा सोनं मिळालं. हे पण त्यांनी दिलेलं आहे. आणि कुठलीच गोष्ट अशी होत नाही किंवा कोणीतरी माणसाने सांगावं की ह्या 7:30 माझं पूर्ण फक्त वाटोळच झालं, असं होतच नाही. अनुशासन, शिक्षा आणि तुमचं जीवन कसं आहे. तुम्हाला रोग आला, 7:30 चालू झाली की माझे अंग दुखायला लागला, पडलं झडलं, हा तुमच्या जीवनामधला भाग होताच. हे तुमच्या कर्मामध्ये होतच. फक्त ते आता शिक्षा आली आहे. म्हणजे आपण जो म्हणतो ना की आपण पॅरोलवर सुटलेला गुन्हेगार बाहेर सगळीकडे मोकळा हिंडत असतो, म्हणून ती केस क्लोज होत नाही. ज्या क्षणी ती परत स्टँड होते त्यावेळी तो जज तिथं येतो, तो बघतो काय आहे का काही नाही, त्याला शिक्षा देताना तुरुंगात जायला लागतं शिक्षा भोगायला. मग हे तसंच आहे. हा शासक आहे. हा तुम्हाला येऊन तुमच्या जीवनाची घडी उत्तम करून देणारा आहे. तुम्ही कधीही त्याला त्रासदायक ग्रह हे शनीला समजू नका. आता शनी राहू एकत्र आले म्हणजे काय करतात, तर अतिशय त्रास देतात. मग अतिशय त्रास, मग आता मी काय करू, माझ्या पितृदोष आहे, दोन्ही एका राशीमध्ये आलेले आहेत. तर अशा वेळी मग तुम्हाला त्यांनी दिलेलं आहे की तुम्ही तुमच्या आई वडिलांची सेवा करा किंवा गुरुतत्वाची सेवा करा, गुरुची सेवा करा. गुरु म्हणजे फक्त आपल्याला जे आता जे सगळे गुरु झालेले आहेत त्यांची सेवा नाही. नाही तर तुमच्या डोक्यात लगेच येईल गुरु सेवा करा म्हणजे त्यांनी मला हे दिलेलं आहे, माझ्या कानामध्ये अनुग्रह दिलेला आहे. हल्ली 1000 रुपयात, 500 रुपयात, 5000 रुपयात, 10,000, लाखभरात असे रेट आहेत अनुग्रह द्यायचे किंवा अनुग्रह घ्यायचे. कमाल आहे लोकांची पण की असं कसं काय त्याच्यामध्ये घेतात ते. तुमच्या पत्रिकेत जर सगळं दिलेलं आहे, सगळं तुम्हाला काय आयुष्याचं गणित आहे, तर ते न म्हणता एनिवे तो भाग वेगळा आहे. कोणावरती व्यवसायावरती असं झालंय की त्याच्यावरती एक सोपी गोष्ट सांगा की जो हिरा सुचवतो त्याला जर अगदी तुम्हाला करोडपती करायचा असेल तर त्याला निश्चित माहिती असतं की मी कुठला खडा घातल्यानंतर हा समोरची व्यक्ती करोडपती होणार आहे. तो स्वतः नाही का घालणार, स्वतः घालून तो करोडपती झाला असताना कशाला हिरे ते खडे विकत बसला असता. त्याच्या आयुष्यात झोकून बघा. जे मी
का सांगतोय की तुम्ही एक करून बघणं गरजेचं असतं. जे तुम्हाला ज्योतिषी सांगतात ना ते बघा त्याच्यात की काय त्याच्यामध्ये आहे, काय त्यांच्या घरात स्वतःचे प्रॉब्लेम्स असतात, अनंत गोष्टी असतात, हे होत नाही ते होत नाही, अमुक चालू आहे. रवीची दशा आहे, शुक्राची दशा आहे ना, ती काही नाही, ती तुमच्या नशिबात आहेच. फक्त सुसह्य करायचं काम, फक्त साधना, मंत्राची साधना, आणि तो मंत्र तुमच्या पत्रिकेत दिलेला असतो, तो तुम्ही त्याच्यामध्ये करायचं. हे तुम्ही बदलू शकत नाही, टाळू शकत नाही. तुमची साडेसाती कोणीही जरी आलं, परमेश्वर जरी आला तरी परमेश्वर तुम्हाला मदत करून त्यातनं सुसह्य करेल. तो साडेसाती बदलू शकत नाही, कारण हा नियम आखूनच दिलेला आहे. हे ईश्वरी तत्वाचा नियमच आहे की हे तुला तुझ्या एवढ्या आयुष्यामध्ये उपभोगत. एखादी स्त्री, आपण एका स्त्रीचं उदाहरण घेऊ, त्याच्यामध्ये ती गरोदर राहते, किती त्रास सहन करते, इतके त्रास सहन करते. मग तिला 1 महिना सांभाळायला लागतं, मग दुसऱ्या महिन्यामध्ये कुठेतरी कुठे गाडी घेऊन जायचं नाही, मग कुठंतरी ती तरीही ती जाते, मग तिला दणका बसतो, मग डॉक्टरांकडे जाते, मग सगळं आहे. म्हणजे इतक्या अनंत तिला त्रासातनं जायला लागतं. पण जेव्हा ते बाळाला म्हणजे 8-9 महिना होतात ना, तेव्हा तिची लगेच मानसिक अवस्था बदलते. ती एका त्या मातृत्वासाठी सुखावलेली असते. म्हणजे जी आधी पीडा वाटत होती किंवा शारीरिक पीडा वाटत होती, ती आता तिला मातृत्वासाठी ती अधीन झालेली असते. आणि मग तो बाळाला जन्म देते, आणि ती त्या क्षणामध्ये, तुम्ही विचार करा ना, अहो आपण शौचाला जातो, थोडासा जरी त्रास झाला तर आपण डॉक्टरांकडे जातो, आणि इथं अख्खं बाळ एवढ्या ह्याच्यामध्ये, म्हणजे काय त्या भगवंताची लीला असेल त्याच्यात. पण तिला त्रास होत नाही, ती आनंदाने, तिला नंतर एक मनामध्ये, कारण जो फुलतात तिच्या की माझं बाळ माझ्या कुशीत आहे. म्हणजे काय, शनी महाराजांचं असंच आहे, तुम्हाला ते सांभाळून घेतात. तुम्ही चुकलेले असता, प्रत्येक मनुष्य चुकतो, असं कोणीच नाहीये की जो चुकत नाही. प्रत्येक मनुष्य चुकत असतो, ते फक्त तुम्हाला हिशोब दाखवतात, आणि ते हिशोब दाखवतच नाही, मनुष्यच त्याचा हिशोब करत असतो, आणि त्याला माहिती असतं की मी कुठं चुकलेलो आहे. प्रत्येक व्यक्तीला माहिती असतं मी कोणाला फसवलंय, मी कोणाचं काय घेतलेलं आहे, हे सगळं त्याला माहिती असतं. आणि जेव्हा तो एखादी शिक्षा होते, त्या व्यक्तीलाच ते कळतं की मी अमुक गुन्हा केला होता किंवा अमुक केलं होतं म्हणून त्याची मला ही शिक्षा मिळाली, पण तो ती बोलत नाही. पण त्याला माहिती, मग तो म्हणतो की नाही त्रास. मग शनिवारी जा, मग ते आपण ह्याची पानं वाहतो, रुईची पानं वाहतो, तेल वाहतो, काळे उडीद वाहतो, हे त्याचे आवडते पदार्थ आहेत. आपण म्हणतो ना की एखाद्याला खुश करण्यासाठी हे करण्याचं जावं, तर तसं नाहीये. म्हणजे तुम्ही तुमच्या मनातला भाव हा उत्पन्न झालेला हा उत्तम हवा, म्हणजे तुम्ही सुसह्य त्याच्यामध्ये होऊ शकाल. मारुतीला जा किंवा शनिदेवतेला जा, वायू तत्व हे खूप त्याच्यामध्ये महत्वाचं काम करतं. मारुती हा वायू तत्वाचा स्वामी आहे, आणि वायू तत्व बघा सगळ्या राशी आहेत, पण कुठल्या आकाश तत्वाशी दिलेले नाहीयेत. कुंभ ही एकच रास अशी आहे की जी आकाश तत्व नाहीये, पण आकाश तत्वातले गुण तिच्यामध्ये सामावलेले आहेत. म्हणजे 2-3 राशी, म्हणजे चंद्र, बुध आणि मंगळ, हे तिन्हीचा त्रास या कुंभ राशीला पण होऊ शकतो किंवा त्याच्यामध्ये होतो, कारण ती आकाश तत्वाशी निगडीत आहे. बाकी कुठलीही रास नाहीये. बाकीच्या राशी कशात जल, पृथ्वी आणि अग्नी तत्व विभागल्या गेलेल्या आहेत. पण ही एक रास जरी वायू तत्वातली असली तरी ती आकाश तत्वाशी निगडीत आहे. आणि त्याच्यामुळं मारुती स्तोत्र किंवा तुम्ही जे हनुमान चालिसा म्हटली जाते, काय आहे, आता मी ट्रिपला गेलो होतो, तिथं बघितलं, तिथं भीमरूपी माहीतच नाही, तिथं हनुमान चालिसा माहिती. एकाच माणसाला, एकाला गणेश हाक मारतो, मित्र गण्या हाक मारतात, आई अजून काही सोनू हाक मारते, देह एकच असतो, तर हाक मारण्याचे प्रकार वेगवेगळे असतात, आणि त्या देहाला कळत असतं की मला हाक मारली. तसं हे जे तत्व आहे, वायू तत्व आहे, मी मुद्दामून मारुती म्हणत नाही, तत्वाच्या अनुषंगाने बोलतो, हे वायू तत्व आहे, की त्या तत्वाला तुम्ही कुठल्याही मार्गे हाक मारा, ते तत्व तुमच्याशी एकरूप होतं. मग तुम्ही हनुमान चालिसा म्हणा, त्या लोकांना भीमरूपी माहीतच नाही,
आपल्याला आपण महाराष्ट्रीयन लोकांना कित्येक साऊथ मधले संत किंवा युपी मधले संत तिथं होऊन गेलेले माहीत नसतात. मग माहीत नसल्यानंतर आपण असं म्हणते नाहीयेत असं होतं का? तर नाही. तुम्ही ह्या बाजूला काम करा. भगवंताने ठरवलेलं आहे की ह्या देहाला आपण संत स्वरूप किंवा गुरु स्वरूप तिथं जन्माला घालायचं आणि त्या तू ह्या विभागामध्ये तू काम कर. आज स्वामींना त्याच्या सांगितलं की स्वामी तुम्ही कर्नाटक महाराष्ट्रात काम करा, तुम्ही इथं करा. हे समजून घ्या. इकडनं तिकडं केलं वेगळं तर नाही, इकडं वेगळं केलं तर नाही, असं नाहीये. सगळी शेवटी तत्व जे आहेत, सगळ्या नद्या किती असो, नर्मदा असो, गंगा असो, आपली मुळा मोठा असो, कोणी असो, शेवटी जाऊन ती सागरालाच मिळणार आहे. म्हणजे कुठेही त्याच्यामध्ये तुम्ही हे केलं तरी ती शेवटी पोचणार आहे त्या सागरात. एकदा सागरात पोचली की तिचं स्वरूप संपलं. मग ती जे सागर आहे त्याच्यात सामावून गेली तसं. म्हणून सगळ्या बाजूनी संत असो, तुम्ही कुठल्याही मार्गाने जरी प्रार्थना केली तरी ती त्या परमात्म्याच्या चरणांशीच त्याच्या परमात्म्याशी जाणार आहे. फक्त तुम्हाला जी देवानी दिलेलं आहे की तुला हे भोगताना, जसं मी मगाशी सांगितलं की अमुक मतदारसंघात जाऊन तुझं 21 नंबर वॉर्डमध्ये तुझं नाव आहे तिथे जाऊन कर, तसं की रास म्हणजे तो तुमचा वॉर्ड आहे. मग त्या वॉर्डामध्ये कोण कोण उमेदवार आहेत हे तुमचे सगळे आहेत, ते तुमची हे 9 ग्रह आहेत. आणि मग त्याच्यातलं उत्तम काम करणारं कोण आहे ते तुम्ही शोधा की माझ्या पत्रिकेतलं उत्तम काम करणारा कोण आहे. आणि आपल्याला जर ज्ञान नसेल तर गरजच नाही, दिलेलंच आहे. पहिलंच पान दिलेलं आहे. कधी शेवटचं दिसतं का ते पान? तर नाही. पत्रिका उघडल्या पहिलं स्थान, जन्मवेळ, अमुक अमुक, पौर्णिमा, अमावस्या, चतुर्थी, काय जे काय असेल ते दिलेलं असतं आणि त्याच्याखाली सगळं दिलं असतं. ते वाचा. त्या आराध्या वृक्षाला जर तुमच्या जवळ असेल, सहजासहजी मिळत असेल तर तिथं त्याला जा. जसं मंदिरात जाताना तसं त्या वृक्षापाशी जा. एक एवढीशी 5 रुपयाची बाटली काही कोणाला अवघड नाही. मग मी असं करते, तांब्या घरातनं भरून घेऊन जाते, मग जाताना सांगतं. कोणी सांगितलंय एवढं? कोणी सांगितलंय? तरी चला तुमच्या भावना लक्षात घेऊ. तांब्याच्या भांड्यातनं जल व्हावं, बाटलीत घेऊन जा, तांब्या मोकळा घेऊन जा. तिथं गेल्यावर त्या तांब्यात पाणी काढून घ्या, त्यांनी व्हा. सांगायचा हेतू असा आहे की आपण इतर फापड गोष्टींमध्ये अडकत बसतो, तर ते करू नका. कृती होणं गरजेचं आहे. मग त्या वृक्षाला जाऊन तुम्ही पाणी द्या, बाकी काही देऊ नका. अजिबात काही वाहू नका किंवा करू नका. म्हणजे जे नको आहे त्या गोष्टी अजिबात करू नये. त्या वृक्षाचं नुकसान व्हायचं, ते करू नका. तिथे 2 मिनिटं बसा आणि हा अनुभव घ्या. माझ्या ओळखींच्या एकांचा कॅन्सर निम्मा बरा झाला होता फक्त पुणा युनिव्हर्सिटीमधल्या वडाच्या झाडाखाली बसवून. म्हणजे एवढी ताकद आहे. डॉक्टरांनी हात वर केले होते की आता काही नाही, ते उठूच शकत नव्हत्या. म्हटलं तुम्ही यांना कसंही करा. त्यांच्या नवऱ्यानं म्हटलं यांना पुणे विद्यापीठात वडाच्या झाडाखाली घेऊन जाऊन तासभर बसवत जा. तर त्यानंतर चालायलाही लागल्या होत्या. छान सगळं त्याच्यामध्ये त्यांच्या रिकव्हरी हे केलेली होती. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं, ह्या ज्या आपल्याला गोष्टी दिलेल्या आहेत ह्या उगाच दिलेल्या नाहीयेत. ह्या अगोदर करा, नाही तर मग दुसऱ्या, मग तुम्ही मार्गे जा, पण इथंच तुमचं काम होणार आहे. त्यामुळं ह्या गोष्टी. आणि जेव्हा आपण शांती करून घेतो किंवा एखाद्या गोष्टीने सांगतो की अमुक तुम्हाला करायचं, ती ह्याच्यात कंपनशास्त्र आणि नक्षत्रशास्त्र हे बऱ्याच जणांना हा भाग माहीत नाहीये किंवा त्याचा अभ्यास झालेला नाहीये. तर त्या अनुषंगाने काय करायचं असतं की जे पापग्रह आहेत त्या पापग्रहांबरोबर एक चांगला माणूस, आपण म्हणतो ना की 2 वाईट माणसं, म्हणजे 2 दारुडे माणसं असतील आणि एक तिसरा जर दारू न प्यायलेलं जर असेल ना तर त्याला थोड्याने वाटतं की मी पण दारू प्यायलेलो आहे. म्हणजे तो तसाच वागायला लागतो. म्हणजे काही न करता त्याला ह्या गोष्टीतनं त्रास होऊ शकतो. तसं आपल्या पत्रिकेतले छानपैकी 2 ग्रह जे आहेत ते तुम्ही जाणकारांकडनं, 2च ग्रह की जे तुमच्या जीवनामध्ये मदत करणार, तसं तो अभ्यास आहे नक्षत्र आणि कंपनांचा. त्यांनी ते काढायचंय आणि त्यांना कायम पॉवरफुल करून ठेवायचं. ते म्हणजे तुमची FD, फिक्स्ड डिपॉझिट. आत्ता भरा LICला आणि मग जन्मता तुमचं वय होईल त्यावेळी तुम्हाला त्याचा मॅच्युरिटी होऊन तुम्हाला पैसे मिळतील किंवा त्याच्यामध्ये तुम्हाला ॲश्युरन्स असतो की तुम्हाला कुठल्याही वेळी काही अडचण वाटली तर तुम्हाला ते पैसे काढता येतात. तसं ह्या कंपनशास्त्रात प्रत्येक जो एक ऑरा शास्त्र जे आहे, जे आपण म्हणतो की तो ऑरानी त्या माणसाला
काहीच मला उपयोग होत नाही, पत्रिका दाखवल्या, सगळं केलं, अशी कित्येक माणसं येतात, हे सगळे उपाय करून झाले, सगळी पारायणं सगळं हे झालेलं आहे. म्हणजे एक ताई याच्यात तर इतक्या दिवसभर मंत्रच म्हणत बसायचा. तसं नाही चालत, जे पाहिजे तेच पाहिजे ना, असं त्याच्यात चालत नाही. मग तो जो सिक्वेन्स जो लावतो आपण पत्त्याचा, तेच पान पाहिजे की ज्याने सिक्वेन्स पूर्ण होणार आहे. बाकी तुम्ही तो सिक्वेन्स पूर्ण होत नाही. मग तो पत्ता जो एखाद्याने समोर त्याने राखून ठेवला ना, तर तुमचा काही डाव लागत नाही, म्हणजे तुमचं ते होत नाही. मग ते तुम्हाला करणं प्राप्त आहे. मग ह्याच्यासाठी आपण जसं म्हणतो की बाबा ठीक आहे, चल ह्यावेळी मी तुला मदत करतो, तू सूट पत्ता, नंतर मला मदत लागली तर तू मला ते पान दे. हे अंडरस्टँडिंग असंच ग्रहांच्या बाबतीत पण चालतं. मग त्या कंपनशास्त्राच्या अनुषंगाने ते ग्रह काढायला लागतात की ह्या माणसाचे हे 2 ग्रह आहेत ना, ह्याचा मी वापर करू शकतो. याचा अभ्यास आहे, कंपन नक्षत्रशास्त्राचा अभ्यास आहे की कसं वापर करायचा. आणि त्या अनुषंगाने त्याचे जे शब्द मी मगाशी सांगितले, शब्द तयार करून त्याची देवता तयार केली जाते आणि त्या मंत्रशास्त्राच्या अनुषंगाने ती शांती केली जाते. आणि त्यातनं इफेक्ट खूप मिळतात, खूप होतात. त्याच्यात फक्त काय असतं की शुद्धता हा भाग त्याच्यामध्ये खूप असतो. म्हणजे त्याच्यामध्ये जे आपण बघत असतो, कुठल्याही कार्यक्रमाला समिधा वापरतात, उमराच्या झाडाच्या, वडाच्या झाडाच्या, तर समिधा वापरल्या जातात. तर का वापरल्या जातात? तर वातावरणातली शुद्धता, वातावरणामध्ये असलेले किडे, जंतू, मुंग्या, हे त्याचा सगळ्याचा नाश व्हावा आणि याच्यासाठी त्या समिधा असतात. आणि तुम्ही त्या अग्निदेवतेशी पटकन कनेक्ट होता, म्हणजे जोडले जाता. मग तसं कंपनशास्त्र, नक्षत्रशास्त्राचं गणित करून जे कुंडली म्हणली जाते, त्याच्यामध्ये चंदनाला स्थान खूप महत्त्वाचं दिलेलं आहे. आपण घरामध्ये बघा, प्रत्येकाच्या घरात चंदनाचं खोड असतं की आपण देवाला रोज चंदन लावत असतो. ते काय थंड फक्त होण्यासाठी नसतं. चंदनाच्या लाकडामध्ये शुद्धता आहे. सगळ्यात शुद्ध लाकूड म्हणजे चंदन. म्हणून ते परमेश्वराला ही शुद्धता, पवित्रता ही बहाल केली जाते. मग ह्या ज्या शांती केल्या जातात किंवा शांती होतात, त्याच्यासाठी चंदन वापरलं जातं. अर्थात ते कायदेशीर प्रक्रिया असते ह्याच्यात, पण केलं तर त्याच मार्गाने करायला लागतं, नाहीतर नाही. म्हणून ज्योतिषशास्त्रात सुद्धा अनेक शाखा आहेत. ग्रहांच्या बाबतीत तर ज्यांची 7.5 आहे, तर मी तर अगदी निश्चित म्हणेन, तुम्ही घाबरू नका. अगदी फक्त ह्याच गोष्टी, आराध्य वृक्षाला तुम्ही करा, तुमच्या 7.5लाही तसा परिणाम होऊन तुम्हाला दिसेल की माझा त्रास कमी झालेला आहे. अजून गोष्ट झाली याच्यामध्ये की आपण फक्त आपल्यापुरता विचार करून चालत नाही, तर भौगोलिक अवस्था पण बघायला लागते की आपल्या देशाची अवस्था काय आहे. म्हणजे ज्यांच्या शेअरमध्ये पैसे असतील त्यांनी जपून गुंतवा. हे मी एका राशीसाठी नाही, सगळ्या राशींसाठी सांगतो की ते आत्ता खूप जपून तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा. तुम्हाला सांगतील हीच वेळ आहे, हीच वेळ आहे, तर त्याच्यात हे नाही. आत्ता ज्याप्रमाणे ग्रहांची स्थिती झाली आहे, याचा वास्तविक इथं हे नाही, ज्या अभ्यासाच्या अनुषंगाने सांगतोय की ह्या वर्षी होणारे भूकंप किंवा भूस्खलन हे अतिप्रमाणात किंवा गरमी आता चालू झाली, पण ते तुम्हाला कळेलच की कशी किती वाढतीये त्याच्यात. तर हा सुद्धा आपल्या एक सर्व दृष्टिकोनातनं भौगोलिक आपल्या जगतावरती होणारा परिणाम आहे. युद्धाची जे युद्ध आता चालू आहेत त्याचे परिणाम आपल्या इथं नाही आहे, पण त्याचे परिणाम आपल्या इथं आर्थिक आणि ह्या गोष्टीतनं दिसत आहेत. तर त्यामुळं आता ह्या गोष्टींची जेव्हा तुम्ही पुढं जाल, तेव्हा सर्व तुम्ही विचार करा की आपण काय करायचं हवं आणि कशा पद्धतीने थांबायला हवं. म्हणजे कुठं शेअर मार्केटमध्ये जास्त गुंतवू नका किंवा सोन्या चांदीमध्ये एकदम पटकन आत्ता याच्यात आहे इन्व्हेस्टमेंट करून ठेवू किंवा अशा याच्यामध्ये, तर आत्ता तेवढं हे काही करू नका. जरा थोडंसं एक जुलै ऑगस्टपर्यंत ग्रहस्थिती जी आहे सर्वसाधारण ती वेगळी आहे. तर त्याच्यामुळे थोडंसं सर्वांनी, सर्वच राशींनी थोडासा पेशन्स ठेवणं, संयम ठेवणं खूप गरजेचं आहे. आणि जर आपल्याला काही शंका कुशंका असेल, बऱ्याच जणांनी दिला की नंबर द्या, याच्यामध्ये हे करा. शेवटी मी ते सरांवरतीच हे केलं की खरंच गरज आहे, ज्यांना खरंच त्याच्यामध्ये आहे.
निश्चित नंबर द्या, काही अडचण नाहीये. पण काय होतं तुम्हाला मी अजून एक सांगतो, घरात झुरळ झाली आहे तर मी काय करू, ह्याच्यासाठी जर तुम्ही माझ्या जागी येऊन विचार करा. असा जर प्रश्न तुम्हाला आला आणि तुम्हाला वारंवार फोन असेल तर तुम्ही कंटाळणार नाहीत का? म्हणजे मला आश्चर्य वाटलं की मग ह्या माणसाला उत्तर काय देऊ. घरामध्ये झुरळ म्हणजे असे प्रश्न त्याच्यामध्ये विचारतात की कशामुळं, कुठला ग्रह खराब आहे म्हणून घरात झुरळ होतात. आता ह्याला काय मी उत्तर देणार. बायको घरात घाण टाकते का, मी नुसतं त्याला विचारलं बायको घरात खरकट, हो अगदी बरोबर आहे. म्हणजे काय होतंय, ही अंधश्रद्धा अशी वाढत जाते. खरंच जेन्युइन प्रॉब्लेम जे आहेत ते तुम्ही लिहून पाठवा. मी सरांना एक विनंती करेन की तुमच्याकडनं SMS तुम्ही घ्या, तुम्हाला मी त्याच्याकडनं SMS द्वारा त्याच्यामध्ये उत्तर तुम्हाला नक्कीच येईल. पण कुठल्याही प्रकारे अंधश्रद्धेवर जाऊ नका. स्वामींचा असो काही हल्ली आता एक मागच्या महिन्यामध्ये आपण बघितलं की स्वामी जयंती होती. देवस्थानच्या इथं गेल्यानंतर सुद्धा दुर्दैव आहे, खूपच मोठं दुर्दैव आहे की तुम्हाला 5 आणि 10 हजार रुपये घेऊन अभिषेक करायला लावतात. मग तुम्हाला समाधीमध्ये दर्शन द्यायला म्हणजे घेऊन जातात. तर माझं स्पष्ट मत आहे, तुमचा स्वामींवर विश्वास असेल तर तुम्ही कुठेही हे पैसे देऊ नका, खर्च करू नका. प्रत्येक व्यक्तीला तुम्हाला नसेल, फक्त स्वामींचं नाव घ्या आणि आचमन करून तुम्ही घरामध्ये अभिषेक करा. काहीही जाऊन घ्यायची गरज नाही. असं लिहिलेलं आहे का, स्वामींनी सांगितलंय का की 10.5 आणि 11 हजार रुपये घ्या आणि मग दर्शन करा, किंवा अमुक वस्त्र द्या तरच मी परिधान करीन. त्यांनी मागितलं समजूनच घेत नाही आपण. उत्तमात उत्तम इथनं घेऊन जायचं, उत्तम वस्त्र घेऊन जायची. त्यांचं बघा लंगोटी नेसून बसलेले आहेत. देव हा भावाचा भुकेला आहे हे जर 100 वेळा जर सगळ्यांनी सांगितलं तरी आपण याच्या पाठीमागं पळतो. तर ते पळू नका, काही गरज नाहीये. जिथं तुम्हाला व्यावहारिक गोष्टी आहेत ना तिथं जायची गरजच नाही. तुम्हाला कुठलंही पाप लागणार नाही, भीतीने तर जाऊच नाहीये. आणि मग आम्ही 10 हजार रुपये दिले, मग आम्हाला आतमध्ये समाधी मंदिरात जायला मिळालं आणि आम्ही दर्शन घेतलं, ते योग्य नाहीये. असंच लक्षात घ्यायला चालला की आता तिथलं देवत्व सुद्धा बाजूला चाललंय. 2 नंबर गोष्ट, हल्ली बऱ्याच ठिकाणी बऱ्याच जणांकडे पादुका येतात. मी मला सहज एकदा कुतूहल वाटलं की आता बाबा एवढं कसं काय त्याच्यामध्ये. आणि नंतर असं त्याच्या बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या याच्यात आलं की पैसे घेऊन पादुका घरामध्ये येतात. तर ते परमेश्वर जो येतो ना तो स्वतः येतो, त्याला असं पैसे देऊन बोलवून त्याच्यामध्ये आणायची काही गरज नाही. येऊ दे, ज्यावेळी आलं की तिथं जाऊन मग गर्दी करायची वगैरे असं ह्याच्यात काही नाही. स्वतःहून येऊ दे. मी माझं उदाहरण सांगतो. माझ्याकडे जानराव देशमुखांच्या वंशज होते, त्यांच्या पादुका ज्या होत्या त्या आमच्या सोसायटीत आल्या होत्या. आणि माझ्याकडे गजानन महाराजांचा फोटो आहे. महाराजांनी म्हटलं महाराज जूनमध्ये तुम्ही आमच्या घरी यायचं. आणि त्यांची एक प्रोसेस आहे की वहीत नाव नोंदवून घेतात आणि मग ते त्याच्यामध्ये येतात. पैसे घेत नाहीत. तुम्हाला पाहायचं तुम्ही ऐच्छिक त्यांना दक्षिणा देऊ शकता. मुलगा माझा गेला आणि त्यांना म्हटलं, सांगितलं की आमच्याकडे जूनला येऊ शकेल का, प्रोसेस माहित नव्हती. ते म्हणले नाही, 2 वर्षांचं बुकिंग झालेलं आहे. म्हटलं ठीक आहे. तो मुलांनी मला फोन केला की बाबा तिथं, म्हटलं नको, नाव लिहू नको आपल्याकडे. म्हटलं जूनमध्येच महाराज येणार, काही झालं तरी जूनमध्ये महाराज येणार. आता ते काका जे होते ते ऐकत होते. ते म्हणले अहो असं नसतं, आम्ही नावं लिहून ठेवली. म्हटलं ठीक आहे, हरकत नाही, पण मला खात्री आहे महाराज येतील. हे मी अहमभावाने सांगत नाही. आणि जूनमध्ये महाराज आले. त्यांनी फोन केला की तुमच्याकडे आम्ही येतो म्हणून. मी त्यांना विचारलं नाही तुम्ही काय आहे ते, किंवा मी असंही केलं नाही बघा मी बोललो महाराज माझ्याकडे आले नाही. महाराज माझी आई आहे, मी आईकडेच हट्ट करणार की नाही तुम्ही या ना. पण त्याच्यात व्यावहारिक स्वरूप तुम्ही आणू नका, किंवा त्याच्यामध्ये कोणाचा वशिला लावून मग येईल का किंवा असं येईल तर नाही. सहजकृती असावी, सहजता असावी. परमेश्वर तुमच्या जवळ आहे. जर त्याच्यामध्ये व्यावहारिक गोष्ट आणलीत, काहीही नाही, तुम्ही किती पैसे द्या, किती ओता, काही उपयोग होत नाही. कोणाकडनं बऱ्याच जणांना सवय असते की मूर्त्या गोळ्या करायचे, फोटो गोळ्या करायचे, संबंध घरामध्ये देवघर भरून ठेवायचं आणि सगळ्यांना कसं एवढं तुम्ही कशामध्ये करताय, काय गरज आहे. एका तत्वावरती विश्वास ठेवा. कुलदैवताचं फक्त त्याच्यामध्ये पाहिजे. परत एकदा त्याच्यात सांगतो, गणपतीची मूर्ती पाहिजे, कारण गणेश ही
शुभ देवता आहे. गणपती बाळकृष्ण वंश वाढवणारे आहे. अन्नपूर्ण घरामध्ये आपल्या अन्नधान्य सुख समृद्धी राहण्यासाठी शाळीग्राम पाहिजे आणि एक पिंडी पाहिजे की जो ह्या स्थितीचे स्वामी आहेत. एवढ्या 5 व्यतिरिक्त तुम्ही बाकी घरात काहीही ठेवू नका. 100 टाक ठेवता, 100 गोष्टी ठेवता आणि मग स्वतःला जमत नाही ना, ती तत्व बिघडतात. 100 कोणी दिला तर मग नाही कसं म्हणणार फोटो. मग ती पत्रिका प्रत्येक तुम्हाला आजपर्यंत लग्नाचे दिलेले जपून ठेवलेत का तुम्ही? सगळ्यावर गणपतीचे फोटो असतात. समजून घ्या. मनामध्ये मूर्ती तयार करा, बाहेर मूर्ती त्याच्यामध्ये तयार करू नका. उगाच वाढवत वाढवत बसता आणि मग नंतर स्वतःच्या हाताने स्वतःचे प्रॉब्लेम निर्माण. दादा, मी ना अनेक अशा व्यक्तींना भेटत गेलो आहे गेले 2 वर्ष. त्यांचं सगळ्यांचं म्हणणं की तुम्ही मूर्त्या आणा, काही करा, पण मानस पूजे एवढं तुम्हाला भेटू शकतं. तुम्हाला या कुठल्याही गोष्टीची विकत आणण्याची गरज नाही, तुम्हाला कुठे जाण्याची पण गरज नाही. अगदी बरोबर आहे. मानस पूजा म्हणजे काय की ती तुम्ही कुठेही करू शकता. पहिली गोष्ट म्हणजे मानस पूजा म्हणजे काय की तुमच्या मनाने ती फुलं, अक्षता सगळं त्या परमेश्वराला वाहणं, ह्याला थोडक्यात मानस पूजा म्हटलेलं आहे. जे जे तुम्हाला मनाला वाटतं की देवाला छान अलंकार घालावे, छान सजवावं, अमुक करावं, त्याच्यामध्ये ते तुम्ही सगळं हे करा. पण गंमत अशी होते, म्हणजे एकांकडे मी प्रभू रामचंद्रांची मूर्ती बघितली, धनुष्य खांद्यावर घेतलेला, आपण वल्कल धारण केलेला आणि गळ्यामध्ये हार घातलेले, म्हणजे मोत्याचे हार होता, सोन्याचा त्यांनी केलेला होता, मुकुट घातलेला होता. मी त्यांना म्हटलं काय हे तुम्ही हे सगळं काढून टाका. ते म्हणते नाही आम्ही आहो, किती आवडीने छान केलंय. अहो म्हटलं तो रामाची भूमिका बघा ना, आता धनुष्य आहे, वल्कल धारण केलेलं आहे, वीर आहे तो, म्हणजे कुठल्या तरी कामगिरीवर निघालेला आहे. तो राजा नाहीये. त्या क्षणी जो आहे त्या क्षणी तो राजा नव्हता. कुठं आपण याच्यामध्ये बघितलं का की जाताना वनवासात गेल्यानंतर सगळं काहीतरी हातात बितात सगळं घालून राम गेला? नाही गेला. मग ज्या भूमिकेत ते तत्व, कारण तुम्ही ती मूर्ती नाही त्या तत्वाशी खेळत असता. ते तत्व काय आहे हे लक्षात घ्या. सर्व मोकळं कर आणि माझ्यापाशी ये, हे जर सांगत असताना तुम्ही त्यांना अजून सगळे भर करून त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी करत असता. दिलेले दाखले महाराजांच्या पोथीमध्ये, गजानन महाराजांच्या, सगळं माझंही खा, माझंही खा, माझंही खा, माझंही खा, सगळं खातात आणि उलटी काढतात, उलटून काढतात. म्हणजे काय आहे की एखादी गोष्ट तुम्ही अतिशयोक्ती केली तर ते तत्व सुद्धा ते उलटून टाकतं. त्यामुळं काहीही लागत नाही. मानसपूजेमध्ये सुद्धा तुम्ही पण मानसपूजा ही एक प्रकारची, त्याच्यावरती एक 4 लेख मी फेसबुकवरती लिहिलेले आहेत. मानसपूजा कशी करावी किंवा कसं असावं. मानसपूजा म्हणजे एक प्रकारचं ध्यानाची क्रिया आहे. हल्ली जे मेडिटेशन जे म्हणून चालतं, काय करायचं, एक मेडिटेशन प्रत्येकाला जो म्हणतो ना मेडिटेशन घेतात त्यांना विचारतो म्हणजे काय करतात, निर्विचार. म्हटलं त्याला मेडिटेशन म्हणत नाही, त्याला कॉन्सन्ट्रेशन म्हणतात. मेडिटेशन वेगळं असतं आणि कॉन्सन्ट्रेशन वेगळं. तुम्ही कॉन्सन्ट्रेशन करतात की माझ्या मनामध्ये काही येऊ नये, त्याला कॉन्सन्ट्रेशन म्हणतात, त्याला मेडिटेशन नाही. मेडिटेशन मध्ये तुम्ही सगळं जागे तुम्ही असताच आणि तुम्ही त्या एखाद्या गोष्टीत इतके गुंग असता की त्याच्यात तुम्हाला काही दिसत नाही. म्हणजे विषयांतर थोडा, म्हणजे थोडंसं आधीच क्षमस्व हे करतो की समागम करताना स्त्री पुरुष इतके एकरूप असतात की त्या पुरुषाला जगातलं किती मोठं कर्ज असलं तरी त्या क्षणी तो विसरतो. एकरूपता झाली. ओशोंचं, आचार्य रजनीश ओशोंचा जो बेस होता, त्यांनी तो एक आपण म्हणतो ना एक शाखा धरून ज्ञान पुढे नेणं, त्यांनी तो त्याच्या पद्धतीने केला. पण दुर्दैवाने तो वेगळ्या पद्धतीने मांडला गेला नंतर ह्याच्यात, त्याला असंही झालं. म्हणून त्यांचं जे पुस्तक आहे संभोगातून समाधीकडं, त्याच्यातच आहे की भोगातनं समाधीकडे तुम्हाला जायचं आहे. त्याला तुम्हाला म्हणजे ध्यान म्हणतात, मेडिटेशन म्हणतात. हे सगळं आहे, पण सगळं असून मला त्यात अलिप्त राहता आलं पाहिजे. आपण किती बासुंदी खाताना किंवा आमरस खाताना खातो, 1 वाटी खाल्ली, 4 वाट्या खाल्ल्या, 5 वाट्या, पण 6वी वाटी करताना आपण समोर असतं पण खात नाही, कारण तेव्हा इंद्रिय तृप्तता आलेली असते.
मग तसं ध्यानामध्ये तुम्हाला ही इंद्रिय तृप्तता येते. ती तृप्त असेल तर तुम्हाला कशाची इच्छा होत नाही. मग ती ध्यान अवस्था आहे. मग मानस पूजा ही ध्यानाची ती अवस्था आहे की भगवंताला समोर बसवणं. चला आता तू बसलायस ना समोर, चल आंघोळ केलीस का, तू प्रश्न विचारा ना, भगवंताला प्रश्न विचारा. मी कित्येक जणांना सांगतो, देव कुठे आहेत, देवघरात. कशाला, तुम्ही एसीत झोपणार आणि देवघर 42 टेम्परेचरमध्ये. आणा मग गणपतीची मूर्ती आणा आणि ती तुमच्या बरोबर बेडरूम मध्ये तुमच्या बरोबर घेऊन झोपा, तुम्हाला स्वप्न वाईट पडणार नाही. ते म्हटलं असं कसं आणू, ते पूजेतले आहेत. म्हटलं मग तिथे एसी तरी बसवा. लक्षात घ्या, तुम्ही जे तत्व जर त्या तत्वाकडनं अपेक्षा करता ना, तर त्या तत्वाला त्या अनुषंगानेच तुम्हाला जपणं आणि स्वीकारणं गरजेचं आहे. मग मानस पूजेमध्ये त्या श्रीकृष्णाला कसा आहेस तू, काय आज तुला खावंसं वाटतंय हे सांग, हे मनातनं मी तुला देतीये, हे घे. अशा या मानस पूजेचे वेगवेगळे एक प्रकार आहेत की त्याच्यातनं तुम्ही भगवंताला सर्व देऊ शकता. तुला कुठलं आज अत्तर लावू सांग बरं, त्याच्यात की तो भगवंत सांगतो म्हणजे ही जाणीव तुम्हाला होते. मग त्याच्यात तुम्ही ते एकाग्रता साधता. म्हणून मानस पूजा अशी आहे. परत एकदा याच्यात सांगतो की कुठल्याही ग्रहांच्या याच्यात अडकू नका आणि पत्रिकेचं स्वतःचं पहा. आणि पितृदोष हे जे जी स्थानं आहेत यांना मी स्थान महत्व त्याच्यामध्ये नाही असं म्हणत नाही, पण कृपया डोळे उघडे ठेवून ह्या गोष्टी करा. घरात तुम्ही जे काही कार्य कराल त्याच्यामध्ये तुमच्याकडे येणारे गुरुजी तुमच्या शाखेचे आहेत का नाही आहेत, ते आमच्या किती ओळखीचे आहेत, मित्र ह्यांच्या ओळखीचे आहेत, आमच्या माहेरचे आहेत, हे सोडून द्या. महत्वाचं याचं असतं की ज्या गोष्टी एखादी आपण मराठी भाषेत आहे, आपल्याला तेलुगू कळत नाही आणि ते समोर तेलुगू बातम्या देत असेल तर तुम्हाला काय कळणार आहे, समोर कळतंय पण त्याचा परिणामच होणार नाही ना. हे लक्षात घ्या, ही कृती इथं असते पण समोर असतं पण मग त्याचं इम्पॅक्टच होत नाही आपल्या देहावरती. म्हणून आपल्या कोणाला नाव ठेवत नाहीयेत, पण ह्या गोष्टी करा म्हणजे तुमच्या आयुष्य सुसह्य व्हायला त्याच्यामध्ये मदत होईल. आणि मुळामध्ये आचरण उत्तम ठेवा, तेल वाया घालवू नका. शनी महाराजांना जर तुम्हाला तेल हे करत असेल ना तर त्यांच्या नावाने कोणातरी गोरगरिबाला द्या, त्याच्या संसाराला उपयोगी होतात. सेवा हाच मोठा भाव आहे असं गाडगे महाराजांनी सुद्धा सांगितलेलं आहे की त्याच्यात तुम्ही असं हे करू नका. परमेश्वराला एक बोट लावलं तरी चालतं, अगदी त्याच्यासाठी बादलीवर ओतलं पाहिजे असं नाही आहे. त्यामुळे नीट समजून घेणं तत्व गरजेचं आहे. तर तेवढं त्याच्यामध्ये केलं तर कुठलेही त्रास होणार नाही. आणि कोणाला काही जर समजा प्रश्न असेल अगदी जरूर विचारा, त्याचं उत्तर मी SMS द्वारे सरांकडे पाठवील, सर तुम्हाला देतील. पण त्याच्यासाठी त्यांनाही जास्त त्रास देऊ नका, ही एक विनंती आहे. आधी करून पहा, 1-2 महिने आपण करून पाहावं आणि मग त्याच्यावरती जरच नाहीच काही उपाय झाला किंवा अडचण असेल तर जरूर संपर्क करा. श्रीराम. नमस्कार. अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा